रेशमी नाते भाग 7. देवेश विराट आल्यावर त्याच्या जवळ जात, हे विराट, किती वेळची वाट बघतोय? चले. विराट सगळीकडे नजर टाकून पार्टीची अरेंजमेंट बघितली. नाईस. तू जेवढा वीरावर जीव ओवाळून टाकतो ना, मी माझ्या त्रिशावर तेवढंच प्रेम करतो. तिने काय मागितलं आणि मी तिला दिलं नाही असं झालंच नाही. ती बघून खुश होईल. विराटने त्यावर काहीच रिस्पॉन्स केला नाही. 8च्या दरम्यान सगळे व्हेन्यूवर आले. पिहूला गर्दीची भीती वाटत होती. कधी गेलीच नव्हती ती, असं कधी पार्टीज वगैरे. लग्न झाल्यापासून तिला हे कळलं होते. विराटची नजर पिहूवर पडली. तिच्या चेहऱ्यावरूनच त्याला जाणवले. विराट जवळ आला. मॉम, विरा कुठे आहे? दोघांची नजरानजर झाली. विरा ताईबरोबर आहेत, येत आहेत, सुमन म्हणाला. सुमन सुद्धा पुढे गेल्या. विराट पिहूच्या जवळ येत तिच्यासमोर हात धरला. पिहू. हो. पिहूने पण हसत तिचा हात त्याच्या हातात दिला. दोघे जण येत होते तर आलेल्या लोकांच्या नजरा त्यांच्यावर पडल्या. पिहूला लोकांमध्ये आणायची विराटची ही पहिलीच वेळ होती. लग्न झालं हे माहीत होते, पण लग्नानंतर त्याने कुठली पार्टी रिसेप्शन असं काहीच ठेवले नव्हते. घरात पूजा ठेवली, त्यात पण क्लोज रिलेटिव्स फ्रेंड्स आले होते. आज पहिल्यांदा त्याने पिहूला स्वतः सोबत आणलं होतं. त्यांची जोडी बघून लोक जवळ येऊन विराटला कॉंग्रॅच्युलेशन करत होते. विराटनेही पिहूला ओळख करून दिली. थोड्या वेळाने पिहूला सुमन शेजारी आणून सोडले. विराट निघून गेला. सुमनने पिहूला काही लोकांशी ओळख करून दिली. रोहिणी, वीरा, दिया पण आले. थोड्या वेळाने त्रिशा आली. तिने शॉर्ट ब्लॅक कलरचा वनपीस घातला होता. तिने आल्यावर सगळे तिला विश करत होते, पण तिची नजर विराटला शोधत होती. त्रिशाची नजर पडलीच विराट तर ती थोडंसं बोलून तिथून विराटकडे आली. त्याच्या मागे थांबून तिने मागूनच त्याचा हात पकडला. तसा विराट गोंधळून मागे बघू लागला. त्रिशा हसत त्याचा हात हातात घेऊन, तू करणार नाही का विश मला? विराटने इकडे तिकडे नजर वळवली. राग आला होता, पण त्याला त्याची इज्जत खूप प्यारी होती. त्रिशाचा स्वभाव माहीत होता. गोंधळ घालण्यात तिचा जबाब नाही. तो कुचकपणात हसतच काढून हॅपी बर्थडे त्रिशा असं म्हणाला. त्रिशा हसून थँक्यू म्हणते. ती थोडी जवळ येत डोळे मिचकवत बोलली, यू लुक हॉट बेबी. पिहूची नजर पडली. त्रिशा विराटच्या खूप जवळ होती. विराने हाक मारली म्हणून पिहूने तिच्याकडे बघितलं. विराटने रागात एक कटाश टाकला आणि दुसरीकडे निघून गेला. त्याचे मित्र आले. तो त्यांच्यात सामील झाला. विराट, भाभी कुठे आहेत? लग्न केलं, साधं सांगितले पण नाही. रितेश, विराटचा मित्र, तुला बोलवलं असतं तर त्याच्या लग्नातलं जेवण संपलं असतं ना, सुजित म्हणाला. मला वाटलं तू आता सिंगलच राहणार आहे. आपल्याबरोबर विराटला फॅमिली ट्रिपला पण फक्त आपली मुलं सांभाळायलाच घेऊन जावं लागणार, यश चिडवत म्हणाला. तू नंतर भेट, बघतो तुला. विराट रागात हसतो. यावर सगळे हसतात. विराट पिहू कुठे आहे म्हणून नजर वळून बघतो. वीरा, पिहू बोलत होत्या. तो पिहू जवळ आला. पिहू, 1 मिनिट. पिहू त्याच्या जवळ गेली. हां बोला. माझे फ्रेंड्स आलेत, ओळख करून द्यायची होती. त्याने तिचा हात धरला आणि फ्रेंड्सकडे आणलं. सगळे पिहूकडेच बघत राहिले. चेहऱ्यावरून तिचं शांत निरागस रूप दिसत होते. पिहू, हे माझे फ्रेंड्स सुजित, रितेश, यश, पवन आणि मानवला तू ओळखत असेल. सगळे एक एक करत पिहूला हाय करतात. पिहू पण छानशी स्माईल करते. पिहू विराटकडे बघते. मी आईकडे आहे. तो गालात हसत हो म्हणतो. पिहू निघून जाते. विराट जाताना तिच्याकडे बघत असतो. यश विराटच्या गळ्यात हात घालत, विराट, तू कधी कुठल्या मुलीला भाव दिला नाही आणि आता भाभीवरून नजर हटत नाही. सगळे त्याची खेचत होते. विराट गालात हसत, आधी कोण भेटलंच नाही असं सगळे अजून असतात. थोड्या वेळाने देवेश आणि विराट त्यांच्या न्यू प्रोजेक्टची अनाउन्समेंट करतात. देवेश शॅम्पेनची बॉटल उघडतो. थोडं तो पिऊन विराटलाही पिऊ घालतो. सगळ्यांचा जल्लोष चालू असतो. विराट 2 वर्षापासून स्वप्न बघत होता. आता ते पूर्ण होणार होतं. त्याच्या चेहऱ्यावर समाधानकारक हास्य होते. पिऊ फक्त बघत होती काय चालू आहे. देवेश त्रिशाला बोलवतो. केक कटिंग होते. त्रिशा केक कट करून पहिले विराटच्या समोर धरते. विराट त्या केककडे एकदा आणि मॉमवर नजर टाकतो. सुमनच्या चेहऱ्यावर एक भीतीदायक हास्य होते. पिहू पूर्ण ब्लँक होऊन दोघांकडे बघत होती. विराटने थोडा केक खाल्ला. विराट, मला नाही खाऊ घालणार? त्रिशा प्रेमाने बोलते. तो केक घेऊन तिला भरवतो आणि दुसरीकडे जाऊन उभा राहतो. सेलिब्रेशन झाल्यावर पार्टीला रंग चढला होता. विराट तर नंतर गेस्टमध्ये सामील झाला. बाकीचे पण सगळे ओळख असलेल्यामध्ये सामील झाले. पिहू शांत कोण येईल त्यांच्याबरोबर बोलत होती. तिला हे पार्टीज वगैरे तिच्यासाठी नवीन होते. पिहू, मागून आधीने हाक मारली. पिहू मागे वळून आधीला बघते. तू कधी आला? मी खूप वेळ आलो आहे. तुझं काय लक्षच नव्हते. तो पण नाटकी चेहरा करत बोलतो. पिहू हसते. अरे किती जण आहे, कोण लक्षातच येत नाही.
आधीला वेटर बोलवतो. ज्यूसचा ग्लास समोर धरतो. धर. पिहू घेते. थँक यू. आधी वाईनचा ग्लास घेत तोंडाला लावतो. पिहू त्याच्याकडे एकटकच बघत राहते. आधीला जाणवते तो ग्लास खाली घेत, मी ते पिहू कधीतरी विराटसारखं असं पार्टीमध्येच घेतो. तो अडखळतच बोलतो. पिहू काही न बोलता ज्यूस पिते. रोहिणी पिहूला हाक मारते. आधी आले हं, आई बोलवत आहे. हो हो. पिहू रोहिणीजवळ जाते. रोहिणी तिच्या मैत्रिणींशी ओळख करून देते. पिहू पण सगळ्यांशी हसत बोलते. रोहिणी सुनेच्या माहेरचा बिझनेस काय आहे त्यातली एक मैत्रीण विचारते. बिझनेस नाही ग, तिचे वडील बँकेत जॉब करतात. रोहिणी कुचक हसत सांगते. त्यावर सगळे जरा वेगळीच स्माईल देतात. पिहूला आतून वाईट वाटले होते, पण वरवरती गालात हसते. पिहू विरा कुठे आहे बघ, रोहिणी हसत बोलते. पिहू हो म्हणून थोडे पुढे येते. त्यातली एक मैत्रीण बोलते. रोहिणी रव मॅरेज असेल तर समजू शकते, पण दिसायला सुंदर असली म्हणून काय झाले? विराटसाठी तुमच्या स्टेटसला शोभेल अशी मुलगी शोधून आणायची ना तू. पिहूचे पाय तेथेच थांबतात. मन जड झाले होते. अगं सुमन ऐकते का माझं? स्वतःच खरं करायचं असते तिला. विराटला पण बरोबर तयार केलं. तोही आईच्या पुढे नाही म्हणत नाही ना. विराटचं सुमन पुढे काहीच चालत नाही. त्याच्यासाठी किती छान मुलींची स्थळं येत होते. सुमन साध्या घराची करायची होती. आपण काय बोलणार? पिहूने डोळ्यातलं पाणी सावरत आवंडा गिळत पुढे निघून गेली. ती शांत एका चेअरवर जाऊन बसली. तिची आता इच्छाच नव्हती कोणाशीही बोलायची. बोलणं तर काय आहे, हा ड्रेस कितीचा, ही ज्वेलरी, आणि ते फक्त सगळ्यांचं इथे कॉम्पिटिशन चालू असते. माझ्यापेक्षा भारी कोण आहे हे पिहूला सगळ्यांच्या बोलण्यातून जाणवत होते. फक्त अपमान करणारे लोक जास्त आहे. वर एक मनात एक अशी ही लोक. विराटचं लक्ष तिच्यावर गेलं. तो तिच्या जवळ येऊन तिच्या शेजारच्या चेअरवर येऊन बसला. पिहूचं लक्षच नव्हतं. ती टेबलवरच्या ग्लासशी खेळ करत विचार करत बसली. पिहू, त्याने हळूच आवाज दिला. पिहू भानावर आली. तुम्ही? विराट गालातल्या गालात हसत. एकटी का बसली? काही नाही, असंच बसले. पिहू वरवर हसत बोलू लागली. विराटलाही जाणवत होते तिला अशा वातावरणाची सवय नाहीये, तरी ती ॲडजस्ट करते. पिहू, सगळ्यांनी माझ्याबरोबर पिक्स क्लिक केले. विराने तर तुझं फोटो सेशनच केलं असेल. विराट तिचं मन वळवण्यासाठी हसत बोलतो. पिहू हलके हसून मान हलवून हो म्हणते. मी काय म्हणतो, मीही ठीकठाक दिसतो, माझ्याबरोबर पण फोटोज काढू शकते. तो जरा खोटा चेहरा पाडतच म्हणतो. पिहू खळखळून हसते. तुम्ही खूप हॅन्डसम दिसता. ती बोलून गेल्यावर तिच्या लक्षात येताच ती जीप जाऊन दुसरीकडे मान वळवून बघते. विराट हसत थोडं तिच्या कानाजवळ येतो. खरंच का? तारीफ आवडली. थँक्यू. पिहू लाजून हसत त्याच्याकडे बघते. तो त्याचा मोबाईल घेऊन कॅमेरा ऑन करतो. पिहू हात ठेवू शकतो का? तो खांद्याकडे बघतच विचारतो. पिहू मनात विचार करते. घरात तर न विचारता कुठेही हात लावतात, आणि इथे वा. त्याला तिच्या मनात काय चालू आहे हे कळतच तो हसतो. तुला वाटत असेल घरात काही आणि इथे विचारतो. पिहू गोंधळून बघते. अगं घरात राग आला मारली तरी फरक पडणार नाही. चार चौघात कुठेतरी रागात मारली तर? तो जोरातच हसत बोलतो. पिहू तोंडावर हात ठेवून हसू लागते. विराटही तिच्याकडे बघून हसतो. पिहू लाजून झालं असेल तर फोटो काढायचा का? पिहू पण सगळं विसरून हसून हो म्हणते. केस नीट करून उभी राहते. विराटही तिच्या कमरेवर हात ठेवत तिला जवळ घेतो. पिहू त्याच्या चेहऱ्याकडेच बघत असते. पिहू, तू स्माईल केल्यावर तुझी गोडखळी दिसेल ना? तो फुल रोमॅन्टिक अंदाजमध्ये बोलतो. पिहू हसते. विराट पटकन तिची खळी कॅप्चर करत दोघांचा एक छान फोटो काढून घेतो. त्यात त्याचे मित्र दोघांना बघून लगेच जवळ त्याच्या मोबाईल हातात घेतात. पिहू घाबरून विराटला ढकलत होती बाजूला सरकण्यासाठी, पण तो कसला सोडतोय. अरे मित्र नसल्यासारखे सेल्फी काढतोस? नीट पोज द्या, मी काढतो. विराटलाही तेच हवं होतं. तो छान पिहूला जवळ घेऊन फोटोज काढून घेतो. पिहूला तो ऑकवर्ड वाटत होते, पण त्याच्यापुढे तिचं कधीच चालावं. पिहू पटकन बाजूला होते. त्रिशाची नजर विराटवर पिहूवर पडली. तिला तर पिहूला बघून रागच येत होता. ती एका घोटात वाईनचा ग्लास रिकामा करते. रोहिणी तिच्या जवळ येते. त्रिशा बघत फक्त नशा करत बसणार आहे का? त्रिशा रोहिणीकडे बघते. तुम्ही काही करता की नाही? विराट असं पिहूला बघणं वेगळंच सांगून येत आहे. रोहिणी हसते. त्रिशा, आता सुंदर मुलगी दिसल्यावर कोणीही पिघळणारच की. तू बघत बस, अजून काय करणार? मी पिहूचा जीव घेईन ती विराटच्या जवळ गेली तर. रोहिणी डोक्यालाच हात मारत तिच्या हातातला ग्लास काढून ठेवून टाकतात. कधीतरी डोकं वापर. विराटला जवळ करण्यापेक्षा पिहूला विराटच्यापासून लांब ठेवायचा कसं तो विचार कर. म्हणजे काय करू मी? त्रिशा विचारते. तू फक्त पिहूला जाणीव करून दे. लग्नाआधी तुझं आणि विराटचं अफेअर होतं. लग्नही करणार होता, पण विराटचं मन नसताना त्याने तुझ्याशी लग्न केलं. 6 महिन्यानंतर तुम्ही दोघं लग्न करणार आहे.
पिहूची मैत्री वाढव, तिच्याबरोबर राहून तिला तू किती विराटवर प्रेम करते ते दाखव. तिला फील व्हायला हवं ती तुमच्या दोघांमध्ये आली. मग काय पिहू स्वतःहून सोडून जाईल. मग विराट एकटा असला तर तुला पुढचं काही सांगायचीच गरज नाही. त्रिशा हसते. हे डोक्यातच आले नाही. माहीत होते मला तुझं डोकं गुडघ्यात आहे. त्रिशा निघून जाते. सगळे कपल डान्ससाठी एक एक स्टेजच्या दिशेने जात होते. विराट जवळ येते. दादा चल ना डान्स करू. विराट गालात हसत तिच्याबरोबर जातो. छान सॉंग्स लावले होते. सुमन पिहू दोघांना बघत हसत होत्या. त्रिशा विराटला बघून लगेच येऊन थांबते. ती विराला हाताने खांद्यावर टॅप करते. विराट दोघेही तिच्याकडे बघतात. विरा मी आहे, त्रिशा प्रेमाने बोलते. विरा हसत हो म्हणून बाजूला होते आणि आधीकडे जाते. विराट रागाने लूक देत निघून जातच असतो की त्रिशाने हात पकडला. विराट रागावर कंट्रोल करत तिच्याकडे बघतो. विराट बेबी असं करू नको, एक डान्स प्लीज. तो इकडे तिकडे बघत पिहूकडे नजर फिरवतो. तिचं लक्षही नव्हतं. त्याच्या डोक्यात वेगळंच पिहूला थोडं जलस होतं का कळेल तरी म्हणून त्याची इच्छा नसताना तो तयार होतो. दोघे डान्स करत होते. विराटचं लक्ष सगळं पिहूवर. त्रिशा फक्त डोळे भरून त्यांच्याकडेच बघत होती. विराट माझ्यात काय कमी आहे सांग ना, ती पाणवलेल्या डोळ्यांनी बोलत होती. पिहूचं लक्ष जाते. दोघं बोलत होते. विराट तिच्याकडे बघतो. तुझ्यात काही कमी नाही आहे त्रिशा, पण तुझा हट्टीपणा सोड. मी कधीच तुला त्या नजरेने बघितलं नाही. तू मी एक फ्रेंडच्या नजरेने बघितलं आहे. विराट मी तुझ्याशिवाय कोणाला आपल्या जीवनात स्थान देऊ शकणार नाही. मी वेडी होऊन जाईल तू जर मिळाला नाही तर. त्रिशा ह्या विषयावर बोलून काही फायदाच नाही. विराट चिडून तिला बोलतो. विराटचं लक्ष पिहूकडे गेलं. तिने लगेच नजर फिरवली. तिच्या हाताने त्याचं उत्तर दिलं होतं. ती चिडली की नेलची नेलपेट काढत असते हे त्याने नोटीस केलं होतं. त्रिशा विराट कुठे बघतो म्हणून मागे वळून बघते. तो पिहूकडे बघत होता. त्रिशाचे डोळे रागेने लालबुन झाले होते. विराट पिहूच्या मध्ये काय आहे एवढं? दिसायला मीही सुंदर आहे. विराट हसत त्रिशाकडे बघतो. त्रिशा वरून सुंदर असण्यापेक्षा आतून मन सुंदर असायला हवे. ते पिहूकडे आहे. वरची सुंदरता काय कधी ना कधी संपून जाते, पण मनाची सुंदरता कायम तशीच राहते. ती बोलणार की विराट तिच्यापासून लांब होत एक्सक्यूज करत निघून जातो. त्रिशाचा राग अनावर होत होता. ती जाऊन ड्रिंक घेत बसली. तो पिहू जवळ येतो. पिहू एक नजर टाकून मोबाईलमध्ये बघते. पिहू डान्स करणार माझ्यासोबत? तो गालातल्या गालात हसत बोलतो. मला येत नाही, ती किंचितच चिडून बोलते. तो हसत मी आहे, शिकवतो तुला. मला येत नाही बोललं ना. नाही तर भरपूर जण आहेत तुम्हाला डान्स करायला, त्यांना शिकवा. ती रागेतच बोलते. विराट स्वतःचा हसू कंट्रोल करतो. मॉम. तो सुमनकडे बघत हाक मारतो. पिहू दचकून विराटकडे बघते. सुमन जवळ येतात. काय विराट? मॉम पिहूला किती वेळेचा म्हणतो डान्स करायला चल तर येत नाहीये. तो नाराजच्या स्वरात बनतो. पिहू असं का ग? जा ना. आई मला. सुमन ती बोलायच्या आतच तिचा हात विराटच्या हातात देतात. पिहू मला काही ऐकायचं नाहीये. विराट जा घेऊन. त्या घाईघाईने दोघांना पाठवून देतात. विराट मागे वळून ओठ हलवून त्याच्या आईला आय लव्ह यू म्हणतो. सुमन हसतात. पिहू इकडे तिकडे बघते. विराट तिचा चेहरा स्वतःकडे वळवतो. मी इथे आहे. पिहू नजर रोखून बघते. माहीत आहे मला. तो पिहूचे हात घेऊन स्वतःच्या छातीवर ठेवतो आणि त्याचे हात तिच्या कमरेवर ठेवतो. पिहू नजर खाली करते. तो फक्त तिलाच बघत होता. छान गाणं लागलं होतं. बेपनाह सी मोहब्बत की है, दिल ने भी यही चाहत की है, तेरे बिना मेरा लागे न जिया, तेरे लिए ही धड़के जिया, मेरे दिल को तेरे दिल की ज़रूरत है, मेरे दिल को तेरे दिल की ज़रूरत है, मेरे दिल को तेरे दिल की ज़रूरत है. तो हळूच तिचे केस कानामागे घेतो. त्याच्या स्पर्शाने ती मोहरून जाते. ती अलगद डोळे झाकून त्याच्याकडे बघते. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरून गेले होते. पिहूपासून लांब राहणं त्याच्यासाठी खूप मोठी शिक्षा होती. दोघांना एवढ्या जवळ बघून त्रिशा रागेने हातातच वाईनचा ग्लास जोर देऊन दाबत होती. अचानक आवाज झाल्याने विराटची तंद्री तुटली. पिहू पण घाबरून आवाजाच्या दिशेने बघू लागली. त्रिशाने हातातच ग्लास फोडला होता. रक्ताने तिचा हात पूर्णपणे भरला होता. देवेश तिचा हात धरून पाण्याने धुवत होता. वातावरण थोडं गंभीर झालं होतं. त्रिशाचं रडणं रक्त बघून घाबरून पिहूने विराटचा शर्ट घट पकडला. विराटने तिला जवळ घेऊन तिच्या डोक्यावर हात ठेवला. काही नाहीये, शांत हो. तिकडे नको बघू तू. तो तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. पिहूने डोळ्यावरचा हात काढला आणि त्रिशाकडे बघू लागली. देवेश त्रिशाला घेऊन चालला होता. सगळे नॉर्मल होत पार्टी एन्जॉय करू लागले. विराट तिच्या गालाला हात लावून इकडे बघ, चल जाऊ. घरी गेल्यावर डोर नीट लॉक करून झोप. पिहू त्याच्याकडे बघते. का? तुम्ही?
विराट हसतो. येणार आहे ग, पण मला लेट होईल. माझ्याकडे की आहे, तू लॉक कर, नाहीतर झोपेत चालत कुठेतरी धडपडशील. पिहू त्याला रागेने लूक देते. तुम्ही माझ्यावर हसताय? विराट शांत होत नाही हसत. तो तिला सुमनच्या जवळ आणतो. मॉम, तुम्ही जावा, लेट खूप झालाय, मी येतो थोड्या वेळाने. सुमन, वीरा, दिया पिहूला पुढे पाठवतात. विराट, त्रिशा, सुमन काळजीने विचारतात. मॉम, तू तिचं टेन्शन घेऊ नको. तुला माहीत आहे ती कशी आहे. आपण लक्ष द्यायचं नाही. लवकर ये. हो. सगळे घरी निघून येतात. काही गेस्ट राहिले होते, त्यांनाही विराट पाठवून देऊन देवेशकडे येतो. देवेश टेन्शनमध्येच असतो. विराट देवेशच्या खांद्यावर हात ठेवतो. देवेश, त्रिशा कशी आहे? गेली का घरी? हां, गेली. ग्लासचे पीसेस घुसले होते हातामध्ये. देवेश विराकडे न बघताच बोलतो. देवेश, तुला राग येणार नसेल तर एक सांगतो. त्रिशाला सायकॅट्रिस्टची गरज आहे. तू वेळेत तिच्यावर ट्रीटमेंट घे. व्हॉट? विराट, तू विचार करून बोलत जा. देवेश चिडून बोलतो. रिलॅक्स देवेश. विराट, तिला तुझी गरज आहे. ती मनापासून तुझ्यावर प्रेम करते. हो, कम ऑन देवेश, मी फक्त त्रिशाच्या चांगल्यासाठी बोलतोय. एनिवेज, गुड नाईट, भेटू उद्या. हा, आणि परत त्रिशाचा विषय नकोय मला. विराट ताडकन उठून निघून जातो. विराट, तू त्रिशाचा नाही तर कोणाचाही नाही, देवेश रागातच मनात बोलतो. विराट घरी येतो. सुमन अजून जाग्याच होत्या. मॉम, तू अजून झोपली नाही का? विराट गळ्यातली टाय काढत बोलतो. तू आल्याशिवाय झोप येईल का? विराट, मला त्रिशाबद्दल बोलायचं आहे. विराट सुमनला सोफ्यावर बसवतात आणि तो गुडघ्यावर बसून दोन्ही हात हातात घेतो. मॉम, तू नको काळजी करू. त्रिशा मला काही नुकसान पोहोचवणार नाही. पण विराट, पिहू पिहू तिचं काय मध्येच? पिहूचा आणि त्रिशाचा काही एक संबंध नाहीये. कधी पिहूला त्रिशाबद्दल कळले तरी मला फरक पडत नाही. काही नाही तर मी घाबरू कशाला? मी फक्त पिहूला माझ्या हृदयात स्थान दिले आणि शेवटपर्यंत तीच राहणार आहे. सुमन हसत विराटच्या कपाळावर ओठ टेकवतात. जाऊन झोप, खूप लेट झालाय. तू पण झोप आणि जास्त विचार करू नको. विराट बोलून निघून जातो. विराट हळूच लॉक उघडून रूममध्ये येतो. पिहू झोपली होती. कंटाळल्यामुळे तिचे सँडल्स, ड्रेस पण चेअरवरच पडला होता. पर्स, तिची ज्वेलरी, मेकअपचं सामान टेबलवर. तो सगळीकडे नजर टाकत फ्रेश होऊन येतो. मोबाईल चार्जला लावतो. त्याच्या लक्षात फोटोज येतात. तो चेअरवर बसून दोघांचे फोटोज बघून गालातल्या गालात हसत असतो. एक नजर पिहूवर जाते. त्याने पिहूने कूस बदलली. तो तिची खळी पडणारा फोटो बघून मोबाईलवर आपले ओठ ठेवून किस करतो. पिहू, कधी तू माझं प्रेम एक्सेप्ट करणार? तो मोबाईलवरच हात फिरवत बोलतो. त्याची नजर पिहूवर पडते तर पिहू ब्लँकेट काढून उभी राहिली. डोळे बंदच होते. विराट 2 सेकंद दचकलाच, कारण आज पहिल्यांदाच तिला असं बघत होता. त्याला ती बोललेलं आठवते. जास्त थकल्यामुळे ती झोपेतच चालते. पिहू, तो तिला हळूच हाक मारत चेअरवर उठवतो. पिहू हळूहळू पावले टाकत दाराच्या दिशेने जात होती. विराट तिचे मागे जातो. ती दाराला धडकणार. विराट दाराला टेकून थांबतो. ती त्याला धडकून परत वळून चालली. विराटला असं बघून खूप हसू येत होते. समोर विराटचं लक्ष गेलं. तिचे सँडल्स पडले होते. ती पाय ठेवणार होती. विराटने तिला वळवून तिच्या पाठीवर हात ठेवत जवळ घेतले. पिहूने अंग सोडून दिले. विराटने पटकन तिला पकडून उचलून घेतले. पिहू झोपेत त्याच्या कुशीत अंग चोरून बिलगते. विराट तिला असं बघून गालात हसत तिला बेडवर झोपून ब्लँकेट ओढतो. लाईट्स ऑफ करून तो झोपायला आडवा होतो. तो पिहू त्याच्या हात धरून झोपेतच जवळ येते. आज खूपच मेहरबान झालाय तू, विराट हसत वर बोगत बोलतो. तिचा हात नीट करत तिला जवळ ओढून तिचीच ब्लँकेट स्वतःच्या अंगावर घेतो. तिचा चेहरा निहाळत त्याला झोप लागते. उशिरा झोपल्यामुळे विराटला सकाळी लेटच जाग आली. आज ऑफिस नव्हते म्हणून तोही निवांत आवरून खाली आला. सकाळपासून पिहू दिसलीच नव्हती. मॉम, पिहू कुठे आहे? ती कॉलेजला गेली. तेव्हा त्याच्या लक्षात येते. तो ब्रेकफास्ट करून देवेशबरोबर साईटवर निघून जातो. संध्याकाळी विराट घरी आला. आत आल्या आल्या पिहूचा हसण्याचा आवाज आला. आल्याने विराटचा चेहराच खुलला. सकाळपासून बघितलं नव्हतं. तिचा आवाज ऐकला नव्हता तर चुकल्यासारखे वाटत होते. विराट फ्रेश होऊन खाली आला. पिहू सगळ्यांबरोबर गप्पा मारत बसली होती. विराट तिच्या जवळ चालला होता की पिहूचा मोबाईल वाजल्याने ती कॉल रिसीव्ह करत बाहेर जाते. विराटही तिच्या मागे जाणार की आत्याने हाक मारली. विराट आत्या जवळ जाऊन बसतो. विराट, अमनच्या घरच्यांचा फोन आला होता. पुढच्या आठवड्यात साखरपुडा करू म्हणतात. मला कॉल केला होता. दियाची एक्झाम झाली ना? हो. पिहू फोनवर बोलून रूममध्ये जाते. विराट ही नजर चुकून रूममध्ये येतो. पिहू तिचं काम करत होती. पिहू, विराटने तिला मागून हाक मारली. पिहूने त्याच्याकडे बघितले. विराट गालात हसत तिच्याजवळ आला. तो बोलणार की त्याचा मोबाईल वाजला. त्याने एक नजर मोबाईलवर टाकली. मानवचा कॉल होता.
एक नजर पिहूवर टाकत बॉक्स टाईप स्माईल करत कॉल रिसीव्ह करत तो गॅलरीत जातो. मानव दिवसभरात एकही कॉल केला नाही. आता तुला माझी आठवण आली, चुकीच्या वेळेस कॉल केला. विराट दाट ओठ खातच बोलतो. मानव त्यावर हसतो. दोघं थोडा वेळ कामाचं बोलून विराट फोन ठेवून रूममध्ये येतो. पिहू गायब. त्याने एक सुस्कारा सोडला आणि खाली आला. सगळे जेवताना एंगेजमेंटच्या गप्पा मारत होते. विराटने पिहूकडे बघितले. तीही गुंग होती. आल्यापासून मी स्वतःच धडपड करतोय बोलण्यासाठी. पिहू कधी वाटत सुद्धा नाही का ग? तो मनातच बडबडतो. विराट पिहूची वाट बघत पोर्चमध्ये थांबला होता. पिहू पण तिचा आवरून वर आली. विराटला बघून ती त्याच्या शेजारी येऊन थांबली. दोघं एकमेकांना कडे बघून एक स्माईल देत पुढे रिमझिम पडणाऱ्या पावसाकडे बघतात. कुठून काय बोलावं म्हणून दोघे विचार करत होते. अहो विराटने तिच्याकडे बघितलं. तुमची फ्रेंड त्रिशा, तिला बरं आहे ना? काल खूप लागले होते हाताला. त्रिशाचं नाव ऐकून विराटचा पाराच चढला. मी तुला तिचा पेय वाढतो का सगळी इन्फॉर्मेशन असायला? तो रागात बोलतो. पियू दचकून त्याच्याकडे बघते. तिला पुढे काय बोलावं कळतच नव्हते. विराट, सुमन मागून येऊन बोलतात. विराट सुमनवर नजर टाकून ताडकन निघून जातो. पिहू सुमनकडे बघत वरवर हसत निघून जाते. विराट रागेने इकडून तिकडून फिरत होता. इथे आपलं सोडून दुसऱ्यांची चिंता पडलेली असते. पिहू रूममध्ये येते. घाबरून त्याच्याकडे न बघताच फ्रेश होण्यासाठी जाते. विराट डोळे झाकून राग शांत करण्याचा प्रयत्न करत होता. पिहू बाहेर आली तसे त्याने डोळे उघडून तिच्यावर नजर टाकली. पिहूने नुकताच बाथ घेतला होता. तिचा सुगंध सर्वत्र पसरत होता. तिने पिंक व्हाईट कलरचा 3/4 घातला होता. विराटला तिला भान हरपून एक टक बघत होता. पिहूने घाबरून त्याच्याकडे नजरच फिरवली नाही. ती ब्लँकेट घेऊन बेडवर झोपली. त्याने नजर फिरवली. तो शक्य तितका राग कंट्रोल करत तिच्या जवळ आला. पिहू पिहू पटकन उठून बसली. पिहू आईस्क्रीम खायला जाऊ चल. तुम्हाला हवं का? थांबा मी आणते. पिहू चालली होती. पिहू ऐक, मी तुझ्यासाठी. मला नको. तुम्हाला हवंय ना? आहे ना, मी लगेच आणते. पिहू तो दोन्ही हाताने तिच्या दंडाला पकडतो. पिहू घाबरून स्तब्धच उभी राहते. मी काय बोलतोय नीट ऐकून तरी घेत जा. पिहूचे डोळे भरून आले होते. ती रडायच्या घाईत दिसल्यावर तो शांत झाला. त्याने तिचे हात हातात घेतले. मला तुझ्याबरोबर टाइम स्पेंड करायचा होता. सकाळपासून वेळ मिळाला नाही. तुला वाटत नाही का माझ्याबरोबर बोलावं, वेळ घालवावा? पिहू डोळ्यातलं पाणी आवरत वरवर हसत मान हलवत त्याच्या हातातून हात सोडवते. तो हसत हाताने चल म्हणतो. मी चेंज करून आले. लांब नाही जायचे, इथेच जाऊन येऊ. नको, असं मोठ्या आईने बघितले तर? कोणी काही बोलणार नाही आणि यावर मला जास्त बोलायला लावू नकोस. चल आता. ती न बोलताच पळत पळत जाते आत. विराट कपाळालाच हात मारतो. पूर्ण डोकं आऊट केलं. पिहू मिररमध्ये बघून समोरची केस मागे घेत क्लच लावत स्लीपर घालते. विराट तिचा क्यूट चेहरा निहाळत होता. चला. तो भानावर येत तिच्या मागे जातो. ती त्याच्या मागे मागे चालत होती. ती तिरकी मान करत बघत नाही ना असं म्हणून ती मान हलवते. पिहू खाली हॉलमध्ये येताच इकडे तिकडे बघत त्याच्या पुढे पळतच बाहेर जाते. विराट हसत बाहेर जातो. दोघेही गाडीत बसतात. विराट तिच्यावर नजर टाकून गाडी स्टार्ट करतो. पिहू शांत पुढे बघत होती. विराटही काहीच बोलला नाही. बाहेरचं वातावरण बघून विराटचं मन प्रसन्न झाले. ती बोलत नसली तरी जवळ असल्याची फिलिंग छान वाटत होती. विराट पिहू आईस्क्रीमच्या शॉपमध्ये जातात. पिहू सगळे आईस्क्रीम बघत होती. कुठलं हवंय? ती नजर फिरवत चॉकलेट चॉको चिप्सकडे बोट दाखवते. विराट दोघांना आईस्क्रीम घेऊन बाहेर येतो. पिहू पाऊस बघत आईस्क्रीम एन्जॉय करत होती. विराटचं देणं घेणं नव्हतं. विराट तिच्याकडे बघत त्याची आईस्क्रीम पडवतो. शिट. अहो चला आपण दुसरे घेऊ. नको, इट्स ओके. अहो पण ठीक आहे, तू फिनिश कर, जाऊ आपण. पिहू आईस्क्रीमकडे बघत त्याच्यासमोर कोण धरते. अहो थोडं. विराट तिच्या डोळ्यात बघत तिचा हात पकडून आईस्क्रीमचा एक बाईट खातो. पिहूचा चेहरा लाल झाला होता. हृदय धडधड करू लागले. त्याने हात सोडला. पिहू चेहरा दुसरीकडे करत लाजत आईस्क्रीम खाऊ लागली. दोघेही निघून लागले. पाऊस बघून विराटने छत्री उघडली. पिहू पिहू एक नाही दोन नाही, ती पुढे पावसात चालली. त्याने तिच्या मनगटाला पकडून छत्रीत घेतले आणि रस्ता क्रॉस केला. ती गाल फुगून त्याच्याकडे बघू लागली. गाडीजवळ आल्यावर त्याने तिला बसून तोही बसला. त्याने गाडी चालू करून तिच्यावर नजर टाकत सीट बेल्ट लाव. तिने रागाने सीट बेल्ट लावला. विराट गालातल्या गालात हसत पुढे बघू लागला. तुम्ही हसू नका, दरवेळेस तुमचं मी ऐकणार नाही. ती चिडूनच बोलू लागली. ठीक आहे, तो गालात हसत बोलला. ती नजर रोखून बघत त्याच्या जवळ जात होती. तो थोडा मागे झाला. तू काय करतेस? तिने पटकन विंडो लॉक उघडला आणि स्वतःच्या साईडची विंडोची ग्लास खाली घेतली. पावसाचे थेंब ती तिच्या चेहऱ्यावर घेत हसत होती. विराटही तिच्याकडे बघून हसू लागला.
थोड्या वेळाने त्याने ग्लास वर घेतले. पिहू चेहऱ्यावरचं पाणी पुसत बोलू लागली, किती छान वाटतंय, एकदम फ्रेश. त्याने त्याचा रुमाल काढून दिला. ती घेऊन हात चेहरा पुसू लागली. अहो, अजून घर कसं नाही आले? रस्ता पण लवकरच कळलं. आता तू एवढं छान एन्जॉय करत होती, मग म्हटलं थोडं लांब घेऊन जावं. लॉंग ड्राईव्ह पण होते. तसंच. पिहू लाजून लगेच बाहेर बघू लागली. बघू, कशी ब्लश करतेस? पिहूला अजून लाजल्यासारखं झालं होतं. तिने दोन्ही हाताने चेहरा झाकला. विराटलाही तिला छेडायला मजा येत होती. घरी चला, आता तिने स्वतः हळू सावरत बोलली. त्याने गाडी रिव्हर्स घेतली. पिहू स्लीपर काढून पाय दुमडून हातात हात गुंफून बसली. विराटने एक नजर टाकली. त्याने गेअर टाकून त्याचा हात हळूच तिच्या हाताला लावला. पिहू शारून अजून हाताची बोटं घट करू लागली. त्याने त्याच्या बोटाने तिच्या हाताची पकड जोर लावत काढून एक हात हातात घेतला. पिहूची त्याच्याकडे बघायची पण हिंमत नव्हती. ती लाजून हात ओढत होती. त्याने एक नजर बघितलं. पिहू, इकडे बघ. ती मानेनेच नाही बोलली. विराटनेही तिचा हात सोडला आणि गेअरवर ठेवला. पिहूने नजर चोरून त्याच्याकडे बघितले. त्याने परत तिच्याकडे बघितलंच नाही. पिहूने त्याच्या हाताकडे बघितलं. मनाची धडधड वाढली होती. तिने डोळे घट्ट मिटून हळूच हात त्याच्या हातावर ठेवला. विराटने चमकून तिच्याकडे बघितले. गालातल्या गालात हसत विराटने तिच्या बोटांमध्ये आपली बोटं गुंफवली. तिच्या बोटांशी त्याचं खेळणं चालू असताना पिहूचं मन चलबिचल होत होतं. पोटात गुदगुदल्या होत होत्या. त्याच्याकडे बघायची हिंमत तर नव्हती. ती बाहेर बघून अजून लाल झाली होती. गाडी थांबल्यावर तिने त्याच्याकडे बघितलं. त्याने हात सोडला आणि तिच्या जवळ आला. पिहू मागे झाली. अहो, ते घर. तो एवढ्या जवळ आल्याने तोंडातून शब्दच फुटत नव्हते. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात आरपार बघत होते. तो गालात हसून तिचा सीट बेल्ट काढतो. पिहू त्याला ढकलून पटकन उतरून पळतच आत गेली. विराट हसू लागला. वेडी, फिलिंग्स पण एक्सप्रेस करता येत नाही. एवढी लादली तर कसं होणार माझं? तो गाडीची चावी वॉचमनला देऊन आत येतो. पिहू तर लाजून पूर्ण ब्लँकेट ओढून झोपली होती. त्याने एक नजर टाकली आणि हसू लागला. वहिनी, 8 दिवसांनी साखरपुड्याची तारीख निघाली. मी भटजींना विचारून आले. सुधा खुश होत सांगत होती सगळ्यांना. रोहिणी, सुमन खुश होतात. चला आता तयारीला लागा. अमनच्या घरी फोन करून सांगू? रोहिणी म्हणते. हो, पण वहिनी सगळी तयारी होईल ना? सुधा विचारत करत पडते. सुधा होईल ग, तू नको काळजी करू, सुमन म्हणतात. हो, होईल सुधा. सुमनने तर 15 दिवसात लग्न केलं तर साखरपुडा काय आरामात होईल, हो की नाही सुधा? रोहिणी कुचक हसत बोलते. सुमन काही न बोलता निघून जातात. पिहू, गुंजन कॅफेमध्ये बसले होते. तिथे त्रिशा पण येते. हाय पिहू, मागून त्रिशा हसून हाक मारते. पिहू दचकून मागे बघते. त्रिशाला बघून पिहू पण गालात हसत काय म्हणते. तुम्हाला आवडत असेल तर मी जॉईन होऊ का? हो हो, विचारते काय? बस, पिहू हसत बोलते. कॉलेज सुटलं का? हो, ते असंच आलो होतो, निघणारच होतो. तू कशी काय? ते माझे फ्रेंड्स येणार आहे, अजून आले नाहीत. मग काय म्हणतेस? पार्टीमध्ये एवढे गेस्ट असताना बोलणंच झालं नाही. त्रिशा नॉर्मल होत तिच्याशी बोलते. हो ना. पिहू, मी निघते. गुंजन बॅग उचलून बाय करून जाते. तुला घाई आहे का? नाही, तसं नाही. कॉफी? त्रिशाने 2 कॉफी ऑर्डर केल्या. कशी चालू आहे मॅरिड लाईफ तुझी? त्रिशा विचारते. पिहू गालात हसत. हो छान. तू काय करतेस? मी इंटिरियर डिझायनर आहे. माझा स्वतःचा बिझनेस आहे. विराटचं हॉटेल, ऑफिस मीच डिझाईन केलं. तू बघितलं असेलच. हो, खूप छान आहे. त्याला इतकं आवडलं माझं काम, त्याने त्याची बेडरूमसुद्धा माझ्याकडूनच डिझाईन करून घेतली. मी माझ्या आवडीने डिझाईन केली. पिहू एक नजर तिच्याकडे बघत कॉफीचा एक सिप घेते. त्यावर ती काहीच बोलत नाही. थोडा वेळ दोघी इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात. चल बाय, मी निघते, लेट होईल. तू घरी ये, निवांत बोलू. हो नक्की, तू कधीही बोलव. येईल मी. बाय, त्रिशा हसत बोलते. पिहू निघून गेली. विराट, तुझ्यामुळे मला कोणाशीही बोलावं लागतं. त्रिशा दात ओठ खातच स्वतःशी बडबडत होती. पिहू, 8 दिवसांनी दियाची साखरपुड्याची तारीख निघाली होती. सुधा म्हणते. अरे वा, छान आहे की. पिहू हसून बोलू लागली. उद्या तिच्या सासरकडचे येणार आहेत. मग सगळे शॉपिंगला जाणार आहोत. तू दुपारून ये शॉपिंगसाठी. शॉपमध्येच? सुमन म्हणते. हो, येते. पिहू, वहिनी, रिषभ पण आला असता तर? सुधा चाचरतच सुमनला बोलू लागतात. सुमन रोहिणीकडे बघते. सुधा, आत्ताच त्याने एवढा गोंधळ घालून ठेवला होता. विराट समोर नावसुद्धा काढू नको. 6 महिने तेथून हलवू पण देणार नाही तो आता त्याला. आता कुठे घाबरून नीट काम करायला लागलाय. त्या जमिनींची कामं होत नाहीत म्हणून विराट त्याच्यावर खूप चिडला आहे. त्याने जमीन विकून चांगलं केलं नाही. त्यासाठी विराटला किती त्रास झाला, रोहिणी म्हणतात. सुधाचे डोळे पाणवतात. पिहूलाही वाईट वाटतच होते. दिल्ली जावं लागेल. मिस्टर मेहतांच्या हॉटेलचं ओपनिंग आहे, विराट म्हणतो. हो माहीत आहे. एकत्रच निघू. देवेश.
रात्री विराट त्याचं काम करत बसला होता. पिहू त्याच्या शेजारी येऊन बसली. त्याने एक नजर टाकून स्माईल दिली. क्लासेस नाही आहेत का आता? हो नाही आहेत. सर बाहेरगावी गेलेत. महिनाभर तर नाही आहेत. एक्झाम कधी आहे? नेक्स्ट वीक. आता स्टडी करून घे. परत दियाच्या एंगेजमेंटमध्ये होणार नाही. हो. थोडा वेळ दोघेही काहीच बोलले नाहीत. अहो, त्याने लॅपटॉपमध्ये बघतच काय म्हणून विचारले. ते रिषभ दादांना पण बोलून घेतलं असतं तर? पिहू हळूच म्हणाली. त्याने तिच्याकडे नजर रोखून बघितलं. कोण बोलायला तुला विचार म्हणून? कोणी नाही. ती मान हलवून बोलते. पिहू खरं खरं सांग. कोणी तुला विचारायला लावलं का? तू सांगणार आहे का मी जाऊन विचारू? पिहू घाबरते. नाही, कोणच नाही बोललं मला. मी स्वतःच. ती शांत बसली. तो लॅपटॉप घेऊन बाहेर गॅलरीत येऊन बसला. पिहूने तेव्हा मोकळा श्वास सोडला. त्याने बाहेरूनच तिला हाक मारला. आलो. पिहू पटकन गॅलरीत गेली. बस. ती काही न विचारता बसली. तो शांतच बसून त्याचं काम करत राहिला. पिहूने एक नजर टाकत काय बोलायचं आहे का? का अशीच बसू शकत नाही का? तोही शांत तिच्या शेजारी बसतो. लॅपटॉपच्या बटनावरून कळतच होते की तो किती चिडला आहे. ती पण मोबाईल बघत बसली. त्याने तिच्याकडे बघितलं. तिला झोप आली तरी ती बसली होती. त्याने लॅपटॉप बंद केला. पिहू चल झोपू. ती उठली तसे विराटने तिला उचलून घेतलं. पहिले ती गोंधळली, पण त्याला विरोध केला नाही. चेहऱ्यावर हसूही नव्हते. पिहू स्माईल करणार नाही का? त्याने आत येत विचारत होता. ती काही न बोलता तिने चेहरा फिरवला. त्याने तिला अजून वर उचललं. चेहऱ्यासमोर आणलं. हे काय करताय? पिहू चिडूनच त्याच्या चेहऱ्यावर हात ठेवते. तो हसतो. किती घाबरते? काही करत नाहीये. तू बोलत नव्हती ना म्हणून तुला थोडं बोलतं केलं. हे असं? त्याने तिला बेडवर झोपवलं. ती पटकन ब्लँकेट ओढून झोपून सोडली. तो तिच्या शेजारी झोपून तिच्याकडे बघू लागला. पिहू माझ्याकडे बघ. मला झोप आली. ती डोळे बंद करूनच बोलली. ती कूस बदलत बोलू लागली. तो काहीच न बोलता डोळे झाकून ब्लँकेट ओढून झोपला. त्यालाही वाईट वाटत होते. आपण उगाच रिॲक्ट केला. तिने सहजच विचारले. पिहू आणि विरा दुपारवरून कॉलेजमधून शॉपिंगमध्ये आल्या. सगळ्यांची शॉपिंग चालू होती. विराट थोडा वेळ बसली आणि निघून गेली. पिहू हे बघ, मी तुझ्यासाठी साडी सिलेक्ट केली. रोहिणी हसत बोलू लागली. पिहू तर पूर्णपणे ब्लँक. लोकांसमोर एवढं छान बोलतात. घरात काय होते काय माहीत? पिहू वरवर हसत. सुमन एक नजर टाकून रोहिणीकडे बघते. हो छान आहे. रोहिणीताई खूप जीव आहे वाटतं सुनेवर. दियाची सासू हसत बोलते. हो असणारच. घरची पहिली सून आहे. घरातल्या मुली गेल्यावर तिचेच लाड करायचेत. रोहिणी पिहूच्या डोक्यावरून हात फिरवत बोलते. पिहूला हसू येते. सुमनसुद्धा एकमेकींकडे बघतात. असे रियालिटीमध्ये पण लोक असतात. सगळेजण साड्यांची शॉपिंग करून ज्वेलरीच्या शॉपमध्ये जातात. दियाच्या सासरकडच्या समोर रोहिणी पिहूला काय घेऊन काय नाही असं चाललं होतं. पिहू तर वैतागली होती. ज्वेलरी काढ घाल करून. दियाची सासू पण रोहिणीचं बघून दियाला पण घे घे म्हणून चाललं होतं. सुमनने तर डोक्यालाच हात लावला. आई काय चालू आहे? मोठ्या आईंचं. पिहू हळूच कानात बोलली. सुमन गालात हसतात. जा, मोठी आई हाक मारते तुला. सुमन हा हार आणि हे कंगन घेऊ पिहूला. छान दिसते आहे. हो छान आहे सुमन म्हणाल्या. घरी आल्यावर रोहिणी पिहूशी एक नाही दोन नाही तिला इग्नोर करून निघून गेली. विराटला यायला आज उशीर होणार होता. पिहू जेवण करून रूममध्ये आली. थोडा वेळ मम्मीशी गप्पा मारल्या. नंतर असंच व्हॉट्सअप बघताना तिने विराटचं बघितले. पिहू शॉक लागल्यासारखी डीपी बघत होती. दरवेळेस विराट ब्लँक ठेवत होता. नाही तर हॉटेलचा लोगो ठेवत होता. तिने 2-3 दिवस त्याच्या डीपीकडे बघितलंच नव्हतं. त्याने दोघांचा पाठीमधला सेल्फी काढला होता. तो ठेवला होता. तिला तो किस्सा आठवून हसू आले. तिने तो फोटो सेव्ह करून घेतला. किती वेळ तरी पिहू त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत होती. मेसेज आल्यावर तिने चेक केला. त्रिशाचा होता. गुड नाईट मेसेजला तिने पण रिप्लाय दिला. तिने तिचा डीपी बघितला तर विराट आणि तिचा होता. पिहू ब्लँकच झाली. पण तो पार्टीमधला नव्हता. मग कधीचा असेल? ती विचारात पडली. नंतर तिने जास्त डोक्याला ताण दिला नाही. कारण आता फ्रेंड्स बोलले तर असणारच की पिक्स. पिहूने सगळे पडदे ओढून अंधार करून टीव्ही ऑन करून मूव्ही बघू लागली. विराट आल्यावर त्याने बघितलं तर पिहू झोपली होती. टीव्ही ऑनच होती. त्यावर हॉरर मूव्ही लागला होता. त्याने टीव्ही ऑफ केला. काय विचित्र मुलगी आहे. सारखी हॉरर मूव्हीज बघत असते. घाबरते की नाही काय माहीत. रोमॅन्सचा तर दूर दूरपर्यंत संबंध नाही. विराट आणि तू प्रेमात पडला तर ह्या मुलीच्या? तो तिला ब्लँकेट ओढून फ्रेश व्हायला गेला. पिहू सगळं सामान नीट ठेव. आज दुपारपासूनच हॉटेलला जायचं आहे. उद्या आहे एंगेजमेंट. पण उद्या दगदग होणार नाही म्हणून आजच निघणार आहोत. सुमन म्हणाल्या. हो. पिहू
पिहू, मी घेतलेली साडी आणि ज्वेलरी घालायची. रोहिणी थोडं जोर देऊनच बोलते. पिहू केवळ मान हलवते. रोहिणी निघून जाते. पिहू, सांभाळून राहा. उद्या पूर्ण कार्यक्रमात वहिनी तुला काय एकटी सोडणार नाही. सुधा हसत बोलते. पिहूला पार्टीमधला किस्सा आठवतो. ती वरवर हसून निघून जाते. ताई, हा कुठला स्टाफ आहे? सुमन, तो 2 दिवसांसाठी मी मागून घेतला. गिफ्ट सगळे पॅक करून घे. रोहिणी, हो. सुमन. पिहू तिचं सामान सगळं नीट पॅक करते. पहिले सगळे दागिने ठेवते. विरा रूममध्ये येते. वहिनी, किती छान कंगन आहे. विरा हातात घालून फोटोज काढत होती. पिहू बरोबर पण सेल्फीज काढते. विराला सुमन हाक मारते. विरा हातात कंगन घालूनच निघून जाते. पिहूलाही मागणं अवघड जाते. पण उद्या तर मोठ्या आईने सांगितले घालायचे. कसं मागू? पिहू विचार करता करता आवरून घेते. विरा परत पिहूच्या रूममध्ये येते. पिहू बाथरूममध्ये होती. वहिनी, तुझे कंगन टेबलवर ठेवले आहे. हो हो, ठेव आले. पिहू आवरून पहिले कंगन बॉक्समध्ये ठेवते. तिचा फोन वाजतो. ती गॅलरीत जाते. सुमन एका स्टाफ मेंबरला गिफ्ट्स पिहूच्या रूममध्ये घेऊन पाठवते. ती मेड पिहूच्या रूममध्ये येते. तिला कोणच दिसत नाही. ती चेअरवर ठेवते. तिची नजर बॉक्सवर पडते. ती इकडे तिकडे बघत हळूच बॉक्स उघडते. त्यात कंगन बघून तिचे डोळे चमकतात. ती पटकन काढून खिशात घालून निघून जाते. पिहू रूममध्ये येते. गिफ्ट्स बघून बॅगेत ठेवून देते. बॉक्स पण न बघताच बॅगेत ठेवते. दुपारून सगळे हॉटेलला पोचतात. रिषभला बघून सुधाचे डोळेच पाणवतात. ती त्याला जवळ घेते. रिषभ, तू उद्या येणार होता ना? हो, पण दादाने बोलून घेतलं. रिषभ, नीट मन लावून काम कर. विराटमुळे आपण हे चांगले दिवस जगतोय. तुझी सख्खी बहीण आहे, पण विराटने विरा दियामध्ये कधीच अंतर केलं नाही. हे बघ, 8 दिवसात किती छान तयारी केली. कोणी करतं का एवढं? तू जमीन विकून आला आणि त्याने तीच जमीन डबल किमतीत घेऊन माझ्या नावावर केली. तूही नीट त्याच्या हाताखाली काम कर बाळा. तुझ्या वडिलांना तर कधी याची कदर नाही, पण तूही त्यांच्यासारखं वागलास तर कसं चालेल? हो आई, चुकलो मी. परत होणार नाही. आई, दिया कुठे आहे? हो आहे, चल. सुमन पिहूकडे बघतात. तू बोलली विराटला रिषभबद्दल? म्हणजे मी बोलले होते, पण ते काहीच बोलले नाहीत. सुमन हसून तिच्या डोक्यावर हात फिरवत निघून जातात. संध्याकाळी जवळचे रिलेटिव्हज येतात. खूप छान लॉन सजवले होते. छान सॉंग्स लावले होते. सुधाचे सासरकडचे आले होते. सुधा पिहूला ओळख करून देत होती. सगळे मेहंदी काढून घेत होते. पिहू, मम्मी पप्पा कधी येणार आहेत? सुमन विचारतात. थोड्या वेळाने येतील. आताच फोन केला होता, पिहू म्हणते. पिहू, जा. साडी हेवी झाली असेल. दुसरी सॉफ्ट घाल, मग मेहंदी काढ. सुधा म्हणतात. हो, आले चेंज करून. पिहू रूममध्ये येते. ती बॅग उघडून साडी घेते. तिचं लक्ष बॉक्सकडे जाते. ती तो उचलते. तिला तो हलका लागतो. उघडून बघते तर त्यात कंगन नव्हते. पिहूला दरदरून घाम फुटला. तिने बॅगेतले सगळे दागिने चेक केले. सगळे नीट असतात, पण कंगन नव्हते. पिहूला काही सुचत नव्हते. डोळे तर काटोकाट भरले होते. ती आठवून कुठे ठेवले? आईने उद्या विचारले तर काय सांगणार? सगळ्यांसमोर काय काय बोलतील? मम्मी पप्पा पण येणार, त्यांना पण बोलले तर? विचार करत सगळी बॅग अस्ताव्यस्त करून बघत होती. घाबरून मनाची धडधड तर खूपच वाढली होती. रूमचा दर 4-5 वेळा नॉक होतो. पिहू दाराकडे बघत डोळे पुसून दार उघडते. विराट ब्लेझर काढतच आत येतो. किती वेळेचा डोर नॉक करतोय? तो घाईतच त्याची बॅग घेऊन उघडतो. तो चेंज करायला ड्रेस घेतो. पिहूकडे एक नजर टाकून, तुझ्या बॅगेतलं सामान असं का टाकलंयस? पिहू, तो पिहूकडे बघतच परत बोलतो. पिहू एकदा त्या सामानाकडे तर एकदा विराटकडे बघत असते. पिहू, काय झालं? विराट तिचा ब्लँक चेहरा बघून विचारतो. ते तिला काय बोलावं कळतच नव्हते. त्यापर्यंत थांबून ठेवलेले अश्रू त्याने विचारताच निघू लागले. ती पटकन त्याच्या कुशीत शिरून रडायला लागते. विराट ब्लँकच होतो. तो हातातले कपडे बेडवर टाकून पिहूच्या खांद्याला पकडून थोडं दूर करत चेहरा वर करून विचारतो. काय झालं रडायला? कोण काय बोललं का? ती मानेनेच नाही बोलते. तो तिचे डोळे पुसतो. तू रडायचं बंद कर आणि सांग काय झालं. माझ्याकडून ना, ते मला मोठ्या आईने नवीन कंगन दिले होते. ती हुंदके देतच अजून रडू लागते. पिहू, रड पहिले, मग सांग. तो चिडतच बोलतो. पिहू अजून बिलगून रडू लागते. पिहू, शांत हो ना. तो पॅनिक होत बोलू लागला. मला नाही काही सुचत. तू रडल्याने. शांत होऊन सांग काय झालं. तो तिच्या केसावरून हात फिरवत बोलतो. पिहू त्याच्याकडे बघत, माझ्याकडून आईने घेतलेले नवीन कंगन हरवले. मी बॉक्समध्ये ठेवले होते, पण आता नाही आहेत. मला खरंच माहीत नाही कंगन कुठे गेलेत. सगळं चेक केले आणि स्वतः मी बॉक्समध्ये ठेवले होते. तू कंगनसाठी रडते? पिहू डोळे पुसून, अहो, ते काय साधेसुधे कंगन नव्हते. उद्यासाठी मोठ्या आईने घेतले होते. त्याने विचारले तर काय सांगू? ते खूप महागसुद्धा होते. एवढी निष्काळजीपणाने कशी वागले मी? पिहू रडून सांगू लागली. पिहू, ते कंगन का घरीच आहेत? तो हसत म्हणाला. पिहू रडायचंच थांबवून, काय म्हणाला तुम्ही?
विराट गालात हसत तिचे डोळे पुसतो. मी मगाशी घरी गेलो होतो ना, ते रूममध्येच होते साईड टेबलवर. ते कसं शक्य आहे? मी स्वतः बॉक्समध्ये ठेवले होते. ते मला माहीत नाही. तिथेच होते. एक मिनिट. पिऊ घाईत पटकन मोबाईल घेते आणि त्याला फोटो दाखवते. हे असेच होते का? मोबाईल हातात घेत हसत हां हेच होते. नीट बघा हेच होते. मला चांगलं आठवतं मी बॉक्समध्ये ठेवले होते. तो तिचा चेहरा ओंजळीत घेतो. तिच्या डोळ्यात आरपार बघत पिऊ हेच आहेत. तेव्हा पिऊला विश्वास बसतो. चला ना घरी आपण घेऊन येऊ. आत्ता? नको मी उद्या घरी जाऊन घेऊन येतो. तुला उद्या घालायचे आहेत ना? पण लगेच जाऊन आलो असतो ना. मला मोठ्या आईंची खूप ती पुढे बोलायचीच थांबते. मी आणतो उद्या जाऊन सगळे गेस्ट खाली आहेत आणि आता आपण गेलो तर चांगलं नाही वाटणार. ती त्याच्या डोळ्यात बघत तुम्ही नक्की आणणार ना? प्लीज. हो प्रॉमिस. तो गालात हसत तिला मिठीत घेत बोलतो. पियू पण रिलॅक्स होते. तिच्या मनाचं खूप मोठं ओझं कमी झालं होतं. ती त्याच्या कुशीत डोळे झाकून स्वतःचं मन शांत करत होती. दार नॉक झाल्यावर दोघेही भानावर येतात. पियू पटकन बाजूला होते. ते मी बघते. पिहू दार उघडायला जाते. विराटच्या हातात पिहूचा मोबाईल होता. त्याने तो पिक स्वतःला मोबाईलवर सेंड केला. पिहू तुझे. सुमन पिहूच्या डोळ्याकडे बघत शांत होते. पिहू नजर चोरून आई ते मी येतच होते. पिहू तू रडतेस? सुमन तिचा चेहरा स्वतःकडे फिरवत विचारते. ते आई. सुमन विराटकडे बघतात. विराट पिहू का रडते? तू काय बोलला का? त्या रागातच त्याच्याकडे बघून म्हणतात. मी? आई ते काहीच बोलले नाहीत मला. ते पिहू बोलणार की विराट जवळ येत मॉम तिला कारण लागत नाही रडायला. तिचं काही तरी सामान राहिलं आहे घरी. आता चल म्हणते. दिवसभर फिरून कंटाळा आलाय मला. उद्या आणतो तर आताच चल म्हणते. त्यासाठी एवढं रामायण चालू आहे. पिहू विराट खरं बोलतोय का? सुमन विचारतात. पिहू एक नजर विराटकडे बघत मानेनेच हो म्हणते. सुमन गालात हसतात. पिहू राहिलं तर राहू देत. उद्या जाऊन आणेल. चल तुझे आईबाबा आलेत. पिहूचा चेहराच खुलला. हो मी आले आवरून. हो ये. विराट तुला मी नंतर बघते. सुमन त्याच्यावर कटाक्ष टाकून निघून जातात. मॉम मी काही केलं नाही ग. तो ओरडून बोलत होता. सुमन जाता जाता तुला मी चांगलं ओळखते. तू सांगू नकोस मला. तो पिहूकडे नजर रोखून बघतो. पिहू ओठावरचं हसू दाबत ते मी आले. ती चाललीच होती की विराटने तिचा हात पकडला. काय खूप हसू येत आहे का? नाही मी हसत नाही. ती बारीक चेहरा करत बोलते. तिचा इनोसेंट फेस बघून तो जोरात हसतो. पिहू रागेनेच त्याचा हात झटकते. खरंच आता आईना सांगणार मी तुम्हाला मला त्रास देता. सारखं रडवता. पिहू बाथरूममध्ये जात बोलते. विराट हसत गॅलरीत जातो. मोबाईल घेऊन मानवला कॉल लावतो. हां बोल विराट. मानव मी एक पिक सेंड केला. तसेच कंगन मला हवे आहेत. मानव फोटो बघतो. कंगन तुला हवेत? हो. आता तुझं काम नाही. पण मला आता कुठेच हलता येणार नाही म्हणून तुला सांगतो. हो आणतो रे. पण कुठे मिळेल अशीच डिझाईन? ते मला माहीत नाही. विराट थोडा विचार करून. 4 दिवसापूर्वी कुठल्या ज्वेलरी शॉपचं बिल पे केलं होतं. तेथेच बघ. हो बघतो. मी बाहेर होतो. जसा वेळ मिळेल तेव्हा जातो. मला उद्या सकाळी हवेत. ओके. पिहू आवरून आली. तिचा चेहरा शांत चेहरा बघून विराट गालात हसत फ्रेश व्हायला निघून जातो. पिहू आवरून खाली आली. आईवडिलांना बघून ती पटकन मम्मीच्या गळ्यात पडली. रेवती पण तिच्या केसावरून हात फिरवत तिच्या चेहऱ्यावर पप्पी घेऊ लागल्या. पिहू पप्पांच्या गळ्यात पडली. भीमराव तिचा चेहरा ओंजळीत धरत डोक्यावर ओठ टेकवतात. त्यांचं लक्ष जखमीच्या निशाणाकडे जाते. ते हात फिरवतात. चिऊ जास्त दुखतं का ग? नाही हो पप्पा आता बरं झालं. विराट येऊन दोघांच्या पाया पडतो. प्रांजल आली नाही? नाही तिची एक्झाम आहे ना म्हणून आली नाही. रेवती म्हणते. पिहू जा मेहंदी काढून घे. सुमन. हो मम्मी आले मी. हो बाळा. पिहू मेहंदी काढत विराटचा विचार करत गालात हसत होती. तिला त्याच्या कुशीत सेफ वाटत होते. अचानक त्याला बघून तिने मिठी मारली. उठून गाल लाल झाले होते. विराट इकडे तिकडे फिरत होता तर पिहूची नजर त्याच्यावरच फिरत होती. रेवती पिहूला खाऊ घालत होती. मम्मी बस मला. पिहू तोंडातला घास खातच बोलते. सगळं संपवायचं आहे. किती खराब झाल्यासारखी दिसतेस. काय खातेस की नाही? रेवती चिडतच बोलते. अगं रेवती तू तिला खूप दिवसांनी बघते म्हणून तुला तसं वाटतंय. भीमराव. तुम्ही शांत बसा. पिहू खळखळून हसते. पप्पा आपण शांत बसलेलेच बरे असं म्हणत पिहू भीमराव टाळी देतात. विराट गेस्टशी बोलता बोलता त्यांची नजर पिहूवर पडते. तिचं खळखळून हसणं बघून तिच्यात गुंतून जातो. आईबाबांसमोर कशी बिंदास असते आणि इथे घाबरून राहते. तोच कम्फर्ट झोन त्याला त्याच्या प्रेमाने द्यायचा आहे हे त्याला जाणून येते. पिहू तिची आई रूममध्ये येतात. पिहू चेंज करून मम्मीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपते. पिहू बाळा. रेवती तिच्या केसावरून हात फिरवतात.
पिहू डोळे झाकूनच बोलते. घरातले सगळे चांगले आहेत ना? कोणी तुला काही? नाही ग मम्मी, सगळे चांगले आहेत. आणि विराट? ते पण खूप चांगले आहेत. पिहू लाजूनच चेहरा लपवत बोलते. रेवती हसून कपाळावर ओठ टेकवतात. थोड्या वेळाने विराट रूममध्ये येतो. रेवती विराटकडे बघून गालात हसतात. पिहू झोपलेली बघून, आई तुम्ही झोपा, मी नाही नाही, मी चाललेच होते. ते असंच. त्या हळूच तिचं डोकं उशीवर ठेवतात आणि निघून जातात. विराट दार लॉक करतो. तो फ्रेश होऊन पिहूच्या जवळ येतो. तिचे मेहंदीचे हात हातात घेतो आणि हळूच दोन्ही हातांवर किस करतो. ती चुळबुळ केल्याने तो लगेच हात हळूच नीट ठेवून देतो. तोही ती आज स्वतःहून तिच्या मिठीत आलेला क्षण आठवून स्वतःशीच हसत असतो. सकाळी सगळ्यांची एंगेजमेंटची तयारी चालू असते. विराट मानवची वाट बघत होता. मानव दिसल्यावर तो पळतच त्याच्याकडे गेला. मानव, मिळालं का? हो हो, हे धर. तो हातात बॉक्स देतो. कुठे कुठे शोधून आणलं मलाच माहीत आहे. काही काम सांग तू आता मला. विराट हसत त्याला हक करतो. अरे तू आहे म्हणून तर मी निवांत आहे यार. हो बस बस, जा आता मॅडमला दे. एक मिनिट, तू मॅडम नको बोलू, वहिनी बोल. अरे चांगलं वाटत नाही. खरं तुला पण मी सर बोलायला हवे, पण काय तू ऐकतच नाहीस. काय बोललास? विराट, तुझ्यासारखा मित्र मला भेटायला माझं जीवनच बदलून गेलं. मानव, सोड. मी कुठे नशेच्या अधीन गेलेला, त्यातून तू मला बाहेर काढून आणलं. कोणी मला जॉब देत नव्हते. तू माझ्यावर विश्वास ठेवला, हेच खूप आहे. मानव, मागचं काढायचं नाही, बोललो होतो ना. आणि तुझ्यासारखा मित्र भेटला, हेच माझ्यासाठी खूप आहे. डोळे झाकून मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. आणि मॅडम वगैरे बोलायचं नाही. वहिनी बोल, तू मला भाऊ मानत असेल तर. मानव हसतो. ठीक आहे, जा आता वहिनीला दे. हो, आलो मी. अरे थांब, तो बॉक्स काढ. विराट जीभ चावत, हो, हे धर बॉक्स. तो खिशात कंगन ठेवतो. पिहूने छान पॅरोट कलर मंजिटा कलरचा पदर, अशी कांजीवरम सिल्कची साडी घातली होती. केसांचा जोडा घालून त्याला गजरे लावले होते. सूट होईल असा मेकअप, गळ्यात एक चोकर, हार, मोठं मंगळसूत्र, कमरेला घुंगरू असलेला मेखला घातला. छान आवरून ती रूममध्ये विराटची वाट बघत बसली होती. दार उघडल्याने पिहू वळून बघते. दोघांची नजर पडते. विराटने छान पीच कलरचा कुर्ता घातला होता. कोपऱ्यापर्यंत स्लीव केले होते. एका हिरोसारखा दिसत होता. पिहू त्यालाच बघत हरून जाते. विराट तिच्या जवळ येतो. पिहू, अहो, आणले तुम्ही कंगन? तो नाराज होऊन मान नाही म्हणून हलवतो. पिहूचा चेहराच उतरतो. अहो, तुम्ही आणणार होता ना. हे रडू नको, आणलेत. तो पटकन काढून दाखवतो. पिहू रिलॅक्स होत श्वास घेते. काय हो, तुम्ही का त्रास देता? पिहू चिडून कंगन ओढायला हात पुढे करते, तसे विराट लगेच कंगन मागे घेतो. असं नाही. ती प्रश्नार्थी नजरेने बघते. अहो द्या ना. ती परत हात पुढे करते. तो कंगन वर पकडतो. पिहू गाल फुगून त्याला पाठ फिरून थांबते. विराट हळूच तिला मागून मिठीत घेतो. पिहू लाजते. तो तिचे हात हातात घेत कंगन घालतो. तो तिच्यावर नजर टाकतो. ती लाजून लाल झाली होती. गालावर खळी पडली होती. मोगऱ्यांचा सुगंध त्याला सुधरू देत नव्हतं. तो स्वतःला सावरत तिला स्वतःकडे वळवतो. पिहू, अशीच हसत राहा. अजून काही नकोय मला. पिहू त्याच्याकडे बघते. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरून जातात. विराटचा फोन वाजल्याने दोघांची तंद्री तुटते. विराट तिला सोडून स्वतःला सावरत फोन रिसीव्ह करतो. पिहू बाहेर निघून जाते. साखरपुडा होतो. सगळे गेस्ट गेल्यावर संध्याकाळपर्यंत घरी येतात. पिहूचे आईवडील घरी येऊन लगेच निघून जातात. पिहूचा चेहराच मुरजतो. यावर विराट काही करू शकत नव्हता. 2 दिवसांनी पिहूची एक्झाम होती. 8-10 दिवस विराट तिच्याशी मोजकंच बोलला. आता तिचं मन त्याला विचलित करायचं नव्हतं. पिहू तर विचारातच पडली, विराट असा का वागतोय? काही तर सारखं मागे मागे करत असतात. नंतर तिने पण सगळे विचार बाजूला ठेवून स्टडीकडे फोकस केला. 8 दिवसांनी पिहू रिलॅक्स होते. 8-10 दिवस विराट तिच्याशी जास्त बोलतच नव्हता. संध्याकाळी 7 वाजले तरी विराट आला नव्हता. तिने फोन केला. त्याने रिसीव्ह करत, हां बोल पिहू. ते पिहूला कळेच ना काय बोलावं. काय? तो थोडं गालात हसत जोर देऊनच विचारतो. ते आईने सांगितले फोन करायला. पिहू काहीतरी सांगायचं म्हणून सांगते. विराट हसू दाबत, मॉमला मी आत्ताच फोन केला होता. मला उशीर होणार आहे. तिची चोरी पकडली. पिहू घाबरून पटकन फोनच कट करते. विराट हसत मोबाईल बघत असतो. मिसेस पिहू विराट देशमुख आता खोटंही बोलायला लागली. पिहू वेडी काय वाटत असेल. आता घरी आल्यावर कसं फेस करणार. पिहू तू ना 1 नंबरची डफर आहे. ती स्वतःशीच बडबड करत रूममध्ये गेली. रूममध्ये आल्यावर तिला त्रिशाचा फोन येतो. दोघी हसत इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात. पिहू, चल मी ठेवते. मला बॅग पॅक करायची आहे. 4-5 डेजला मला दिल्लीला जायचं आहे. हो हो, चल बाय.
पिहू 11च्या दरम्यान विराट घरी आला. तो रूमपर्यंत येतो. आतून हॉरर मूव्हीचा आवाज येत होता. तो कपाळालाच हात मारून घेतो. तो आता गंमत करायचा विचार करतो. घाबरते का बघावं. पिहू मस्तपैकी चेअरवर बसून 2 पाय टिपाईवर ठेवून मूव्ही बघण्यात बिझी होती. ती चॉकलेट खात होती. विराटने बाहेरून लॉक उघडलं. पिहूचं लक्ष गेलं, पण कोणच आलं नाही. पिहूला वाटलं बास झाला. ती परत टीव्हीकडे बघत आतून दारचं लॉक वर खाली होत होते. पिहू चॉकलेट खायचं सोडून दाराकडे बघते. तोपर्यंत लॉक थांबते. पिहू उठून दाराजवळ जाऊन विचार करते. विराट आले असते तर गाडीचा आवाज आला असता. मला आला कसा नाही. ती दार उघडून बाहेर येते. विराट पिलरच्या मागे थांबून तिची मजा बघत होता. पिहू पायरीपर्यंत जाते. विराट हळूच रूममध्ये जातो. पिहू सगळीकडे नजर वळून परत रूममध्ये येऊन दार लावून मागे वळून बघते. विराट जोरात तिला भॉ करतो. पिहू घाबरून जोरात किंचते. ऐ आणि जागेवरच उड्या मारत होती. विराट तिच्या जवळ जाऊन घाबरून तिच्या तोंडावर हात ठेवतो. अगं मी आहे मी. पिहू आणि विराट दोघेही धडपडत खाली पडतात. पिहू विराटच्या अंगावर पडते. विराट तिला सावरतो. पिहू तो जोरातच ओरडतो. तेव्हा कुठे तिचा आवाज बंद होतो आणि त्याच्याकडे बघते. मी आहे. उठ. माझी पाठ मोडून ठेवली. तो त्रासिक आवाजातच बोलू लागला. पिहू घाबरूनच हळूच त्याच्या अंगावर उठून लागलं का तुम्हाला. ती काळजीच्या स्वरात बोलते. तो नजर रोखून बघतो. नाही, खूप मज्जा आली. तो पाठीला धरूनच उठत बोलतो. पिहू जोरजोरात हसते. मग असं कोणाला घाबरायचं असतं का. आता बोलून माझं डोकं गरम करू नको. तो चिडूनच फ्रेश होण्यासाठी जातो. मज्जा करायला गेलो, माझ्यावरच भारी पडलं. तो स्वतःशीच पुटपुटत होता. पिहूला तर अजून हसू येत होते. तो थोड्या वेळाने बाहेर येतो आणि फ्रीजमधून बॉटल घेत पाणी पित होता. पिहू काळजीने त्याच्याजवळ जाते. अहो, खूप जोरात लागलं का. विराटला तिची काळजी बघून छान वाटते. आता त्यालाही लागलं हो नव्हतं, पण ती एवढ्या प्रेमाने विचारत होती तर का हा मागे राहील. तो तिच्याकडे वळत खूप जोरात लागलं. मला तो त्रासिक आवाजातच बोलतो. बघू, मी स्प्रे नाही तर आयोडेक्स नाही तर मसाज करून देते. 2 मिनिट तो दचकतोच. एवढं पण नाही. ठीक आहे. अहो, रात्रभर त्रास होईल. मी आता तिला सेवा करायची आहे तर तो तरी काय करणार. ठीक आहे. तो टी शर्ट काढायला लागतो. अहो, हे काय करताय. पिहू घाबरूनच लगेच वळून डोळे झाकते. मग तुला कसं कळणार. तो हसत बोलतो. कळेल मला. टी शर्ट काढायची गरज नाहीये. वरून मी दाबू शकते. तो डोक्यालाच हात लावत पालथा पडतो. तो गालात हसत स्टार्ट. पिहू खूप पेन होतं. पिहू घाबरतच त्याच्या शेजारी बसते. हात लावू की नको असं करत तिने त्याच्या पाठीला स्पर्श केला. तिच्या नाजूक बोटांचा स्पर्श होताच विराटच्या अंगावर रोमांचच भरभरून वाहत होता. तो डोळे झाकून तिचा स्पर्श अनुभवत होता. पिहूच्या तोंडातून आवाजच निघत नव्हता. अहो, इथे का. तो डोळे झाकून फक्त मानेनेच नाही म्हणतो. ती थोडा हात पुढे घेत इथे. तो परत मान हलवून नाही म्हणतो. 2-3 वेळा ती विचारते. तो इथे नाही तिथे नाही करतच होता. पिहू चिडेतच. अहो, एकदा नीट सांगा. कुठे दुखतंय. ती रागेने त्याच्याजवळ उठते. तो पटकन हात पकडून तिला जवळ ओढतो. मिठीत घेतो. पिहू घाबरून दोन्ही हातांनी त्याच्या दंडाला पकडते. तो तिच्या डोळ्यात बघत होता. पिहू नजर चोरून इकडे तिकडे बघत त्याला लांब करत होती, पण तो 1 इंच हलत नव्हता. तो तिचा चेहरा स्वतःकडे करतो. पिहू, इथे दुखतंय. तो छातीवर बोट ठेवत बोलतो. यासाठी काय करू शकते. पिहू लाजून नजर खाली करते. बोल ना. तो हसत विचारतो. मला माहीत नाही. त्याला इलाज फक्त तुझ्याकडे आहे. ती त्याच्या शब्दांनी मोहरून जात होती. अंगाला गोड शहारा येत होता. दोघांचेही श्वास जड झाले होते. तो पिहूच्या थोडं बाजूला सरकून तिचं डोकं हातावर ठेवत एका हाताने पोटाला पकडून तिच्या जवळ घेऊन डोळे झाकतो. अहो, नीट झोपा. पिहू त्याचा हात काढत होती. झोप आलीये मला. तो ब्लँकेट ओढून घेतो. पिहू शांत त्याच्याकडे बघून गालात हसत होती. नकळत तिने तिच्या हाताने त्याला विळखा घालत डोळे झाकते. सुमन विराटला रूममध्ये बोलवतात. मॉम, तू बोलवलं. तो सुमनच्या मांडीवर डोकं ठेवून आडवा होतो. पिहूच्या वडिलांचा फोन आला होता. काय म्हणत होते. तिच्या कॉलेजला आता सुट्ट्या आहेत ना. मग तो नजर रोखून बघतो. मग तो पटकन उठून बसतो. मग ते 15 दिवस घेऊन जाऊ का विचारत होते. नो मॉम. तो जोरातच ओरडला. हे हळू. मॉम हसत बोलतात. मॉम, हे काय मधूनच. मी पिहूला कुठेही पाठवणार नाहीये. तू नाही म्हणून सांग. अरे विराट, वेडा आहेस का. काहीतरी बोलत असतो. काय म्हणतील मी नाही बोलले तर. मॉम, ह्यावर आता परत डिस्कशन होणार नाही. तुला बोलता येत नसेल तर मी बोलतो. सुमन कपाळालाच हात मारतात. तू काय बोलणार आहे. सिंपल. मी सांगणार मला पिहूशिवाय करमत नाही. सकाळी उठल्यावर तिचा चेहरा बघायची सवय झाली आहे. सुमन जोरातच त्याच्या दंडाला मारतात. आई. तो दंडाला चोळत इवळतो. अक्कल आहे. तिच्या वडिलांशी तू असं बोलणार आहे.
मॉम, तुला हेच सांगायला बोलवली आहेस तर मी ऐकणार नाही. जर ती गेली ना, मी तिला एका दिवसातच परत घेऊन येईल. गुड नाईट. विराट पुढचं न ऐकताच बोलून निघून जातो. अरे ऐक ना, काय करावं या मुलाचं? नंतर त्या विराटचं ऐकून स्वतःशीच हसत असतात. विराट रूममध्ये येतो. पिहू गॅलरीत पावसाची थेंब हातावर घेत गुणगुणत होती. स्वर्ग हा नवा वाटतो हवा, सात ही जणू ही उन्हात चांदवा. स्वर्ग हा नवा वाटतो हवा, सात ही जणू ही उन्हात चांदवा. ऐक सजनी या खोया क्षणी, वेड लावतो जीवा हा तुझाच गोडवा. पियू स्वतःशीच हसत वळून बघते. विराटला बघून तिचा आवाजच बंद होतो. तो तिच्या आवाजात हरवून तिच्याकडे बघत होता. तिचा आवाज बंद होताच तो डोळ्यानेच तिला पुढे बोल म्हणतो. पिहू लाजून इकडे तिकडे बघत मान हलवून नाही म्हणते. तो नजर रोखून बघत तिच्या जवळ येतो. ती त्याला नजर न मिळवताच लाजून आत जायला लागते. तो तिचा हात पकडणार की ती सोफ्यावर पकडून पळत हसत आत निघून जाते. विराटही हसत आत रूममध्ये येतो. पिहू बेडवर बसून मोबाईल बघत एक नजर विराटवर टाकत असते. विराट तिच्या शेजारी येऊन बसतो. पिहू थोडी सरकून बसते. पिहू, मी फक्त बसलोय. ते तुम्हाला कम्फर्ट बसता येईल म्हणून ते. तो गालात हसतो. पिहू, मी नेक्स्ट वीकमध्ये दिल्लीला जाणार आहे. लगेच तिच्या डोळ्यात त्रिशा पण जाणार आहे ते येते. 5 ते 6 दिवस लागतील. पार्टी पण आणि थोडं काम सुद्धा आहे. ओके, पिहू गालात हसून बोलते. ती थोडा विचार करते. तुम्ही एकटेच जाणार आहात का? मी आणि देवेश जाणार आहे. तिच्या चेहऱ्यावरचे किंचित भाव वेगळे झाले. विराट ब्लँकेट ओढून आडवा झाला. त्याने त्याचा हात पिहू समोर पुढे केला. पिहू गालात हसत त्याच्या हातात हात देते. ती पण आडवी झाली. त्याने त्याची ब्लँकेट तिच्या अंगावर पण ओढली. पिहूने लाजून डोळे झाकले. विराटची नजर तिच्या चेहऱ्यावरच खेळली. पिहू, ती डोळे झाकूनच हळू आवाजात बोलली. त्याचे शब्द ओठावर होते, पण घाई होईल म्हणून तो शांत झाला. थोड्या वेळाने पिहू डोळे उघडून त्याच्याकडे बघते. त्याला झोप लागली होती. त्याचे केस विस्कटलेले होते. कपाळावर बारीक आठ्या पडल्याच होत्या. तिने हळूच हात त्याच्या कपाळावरून फिरवला. लगेच कपाळावरची आठी कमी झाली. झोपल्यावर किती क्यूट दिसतात, ती मनातच हसून बोलली. तिने हाताकडे नजर टाकली. विराटने तिचा हात बोटांमध्ये गुंफून घट्ट पकडला होता. ती स्वतःशीच हसली. तिने डोळे झाकले. दुसरे दिवशी, हॅलो आंटी, त्रिशा घरात येत बोलली. पिहू सुमनचं लक्ष जाते. पिहू हसते. सुमन पण इच्छा नसताना हसतात. ये बस, सुमन म्हणतात. त्रिशा बसते. सुमन पण तिच्या समोर बसतात. त्रिशा, अशी अचानक काय काम होते का? का कामाशिवाय येऊ शकत नाही का मी? त्रिशा हसत बोलते. सुमन एक नजर पिहूकडे टाकून, तसं नाही ग, मी बोलवलं आहे. सुमन, तिला रोहिणी मागून येऊन बोलतात. त्रिशा रोहिणीकडे बघून हसते. ते मी नमनची रूम रिन्युएट करायचं म्हटलं. आता 2 महिन्यांनी येईल ना तो, म्हणून रोहिणी हसत बोलल्या. सुमन यावर काहीच न बोलता, पिहू चल, मला थोडी हेल्प हवी होती. हो हो. सुमन पिहूला घेऊन जातात. रोहिणी त्रिशाला रूममध्ये घेऊन जाते. त्रिशा गेल्यावर सुमन रोहिणीकडे येतात. ताई, तुम्ही त्रिशाला बोलवलं का? काय? रोहिणी रागातच बघत बोलते. ताई, तुम्हाला माहीत आहे मी का बोलते. मला त्रिशा घरी आलेले पटत नाही. 1 मिनिट सुमन, हे घर जेवढं तुझं आहे ना, तेवढंच माझेही आहे. घरी कोणाला बोलवायचं ते मी बघेन. जसं तू मला न विचारता पिहूला सिलेक्ट केली, तेव्हा मी काय बोलले का? आली ना ती ह्या घरात, माझी आवड निवडचा तू कधी पण मनात विचार केला का? ताई, तुम्ही गोष्ट वेगळीकडे घेऊन जात आहे. मी त्रिशाला का नको म्हणते? आता कुठे दोघांचा संसार चालू झालाय, त्यात पिहूला कळलं तर? त्रिशा, विराटचं काय वाटेल तिला? ते मला काय विचारते? पिहूला सांग ना खरं काय आहे ते. हो, मी सांगणार आहे वेळ आल्यावर. पण आता? रोहिणी काही न बोलता निघून जातात. पिहूला दोघींचा आवाज आल्याने तिने सगळं ऐकले होते. तिची धडकीच भरली. त्रिशा विराटमध्ये काय नातं आहे याचा उलगडा झालाच नाही. ती रूममध्ये येते. तिचं डोकं सुन्न पडलं होतं. काय असेल आणि मला अजून का कोण बोललं नाही? आईने अजून का सांगितले नाही? विराट आला तरी पिहूचं लक्ष नव्हतं. विराटचं आज जरा बाहेरचंच टेन्शन असल्यामुळे त्यानेही एवढे पिहूला निरखून विचारले नाही. दोघेही रूममध्ये आले. विराट जे बोलेल त्याचं उत्तर देत होती. पिहू, विरा, दिया बाहेर मॉलमध्ये आल्या होत्या. त्यांची शॉपिंग चालूच होती. पिहूला तिथे त्रिशा दिसली. दोघींची नजरानजर झाली. दोघी हसून जवळ येतात. हाय पिहू. हाय. शॉपिंग का? त्रिशा हसून बोलते. हो, ते असंच. दिया, विराचं चालूच असते ना वीकमधून. तुझी पण शॉपिंग का? हो, ते दिल्लीला जायचं आहे ना, म्हणून त्रिशा बॅग सावरत होती. वहिनी, दादाला हा शर्ट घ्यायचा का? विरा जवळ येऊन पिहूला दाखवू लागली. पिहू दोन्ही शर्टवर नजर टाकते. विरा, हा नेव्ही ब्ल्यू बघ, कसा वाटतोय?
पिहू, विराटला स्काय ब्ल्यू पण छान उठून दिसतो आणि विराटला लाईट कलर आवडतात, त्रिशा हसत सांगू लागली. विरा, पिहू एकमेकांकडे बघू लागल्या. थँक्स त्रिशा, बट तुझं ओपिनियन नव्हतं विचारलं मी. विरा कुचक्यातच बोलू लागली. विरा, श, पिहू तिला शांत करत बोलू लागली. विरा निघून जाते. त्रिशाला राग आला होता, पण तिने स्वतःवर कंट्रोल केलं. चल निघते मी, अजून बॅग पण पॅक झाली नाही माझी. विराटचं काय, तो लगेच ती बोलायचं थांबते. पिहू तिच्याकडे चकित होत बघते. त्रिशा, तू आणि नाही ग, मी एकटीच चालले, विराटबरोबर नाही. त्रिशा नाटकी दचकूनच बोलू लागली. पण मी ह्यांचं नाव घेतलंच तर नाही. हो, ते मला वाटलं तुला वाटत असेल. आम्ही दोघं एकसाथ चाललो म्हणून बोलले. पण मला का वाटेल? पिहू बाय. त्रिशा घाईघाईतच निघून जाते. पिहूच्या मनात अजून असंख्य प्रश्न मांडून होते. पिहू त्रिशा काय बोलत होती हाच विचार करत राहिली. घरी आली तरी तिचं डोकं घुमत होतं. त्यात ती सारखे वेगवेगळी डीपी ठेवत होती. विराटच्या आवडीनिवडी मला माहीत नाही, जास्त त्रिशाला कसं काय माहीत, तेही पिहूला खटकू लागले. तिचं डोकंच काम करेना. ती तिच्या विचारातच किचनमध्ये काम करत होती. तिने एका हाताने हातावरचा पदर खांद्यावर टाकला, मागे तो गॅसवर पडला आणि ती वरच्या रॅकमधून बरणी काढत होती. गीता जाळ बघून जोरातच किंचाळली. पिहूच्या हातातली बरणीच खाली पडली. आवाजाने सुधा सुमन पळतच आली. सुधाने पटकन पाणी घेऊन पिहूच्या पदरवर टाकले. पिहूच्या तर तोंडातून आवाजच निघत नव्हता. ती थरथर कापू लागली. सुमनने तिला लगेच कुशीत घेतले. काही नाही बाळा, शांत हो. विराट नुकताच फ्रेश होऊन खाली आला होता. गोंधळून बघून तो किचनमध्ये आला. पिहूला असं घाबरलेलं बघून तो सुन्नच होत विचारला, काय झालं? सुमन, सुधा विराटला बघून दचकतात. ते काही नाही, सुधा बोलते. पिहू स्वतःला सावरत थोडी नॉर्मल होते. विराटने पिहूवर नजर टाकली. साडीचा पदर अर्धा जळला होता. साडी पण भिजली होती. त्यावरून त्याला समजलं, मॉम मला पिहू परत किचनमध्ये दिसायला नको. तर रागातच पिहूकडे बघत बोलतो आणि ताडकन निघून जातो. पिहूने तर घाबरून त्याच्याकडे बघितलंच नाही. आई, ते चुकून, पिहू हळू आवाजातच बोलते. सुमन तिच्या डोक्यावरून हात फिरवतात. राहू दे, पुढच्या वेळेस नीट लक्ष देऊन काम कर. जा, साडी चेंज कर. चल मी येते. गीता, सगळं आवरून घे. हो, गीता म्हणते. सुमन पिहू बरोबर रूममध्ये येतात. विराट रागाने इकडे तिकडे फिरतच होता. पिहूला बघून तिच्या जवळ येत, घरात नोकर नाही येत का, तू करत बसतेस? पिहू काही न बोलता आत निघून जाते. विराट, काय हे? घाबरली आहे ती आणि तू अजून ओरड. मॉम, काय गरज आहे काम करायची? एवढे जण आहेत आणि काम करायची एवढीच हौस असेल ना, नीट करायचं. तो तिला ऐकू जाईल ह्या आवाजातच बोलत होता. विराट, शांत हो. परत नाही होणार, चुकून झाले. मॉम, चुकून? अगं काही झालं असतं तर? नाही नाही, परत पिहू काही करणार नाही. त्याच्या आवाजात एक घाबरलेला जडपणा येतो. ठीक आहे, पण आता बस ना, उगाच रडत बसेल. शांत हो. मी तिला वरच खायला पाठवते. विराट थोडा मोठा श्वास घेत चेहऱ्यावरून हात फिरवतो. काय झालं असतं त्या भीतीनेच त्याचं हृदय जोरात धडधड करत होते. पिहू चेंज करून आली तशी विराटने तिला जवळ घेत मिठी मारली. पिहू पण त्याच्या कुशीत शांत पडून राहिली. ती घाबरली होती. असं अचानक झालं. त्याने तिला थोडं दूर केलं आणि हाताला वगैरे भाजलं आहे का चेक करू लागला. पिहू, यू ओके ना? कुठे भाजलं नाही ना? ती मानेनेच नाही म्हणते. त्याने तिचा हात पकडला आणि गॅलरीत घेऊन गेला. सॉरी, ते तुला असं बघून काही सुचलंच नाही. का अशी केअरलेस वागते? ती त्याच्याकडे एक नजर बघून त्याच्या हाताला विळखा घालून डोकं खांद्यावर ठेवते. तोही शांत झाला. त्याने तिचा हाताचा विळखा काढून तिला हाताने जवळ घेतले. पिहूही त्याच्या छातीवर डोकं ठेवून हृदयाची ठोके ऐकत होती. आज त्याच्या स्पर्शात माया, काळजी, प्रेम, भीती सगळे भाव जाणून येत होते. विराट तिला सोडूनच तर देणार नाही ना? आता तिला त्याची भीती वाटू लागली होती. 6 महिने होतच आले होते. तिलाही आता विराटची सवय होत चालली होती. पण त्रिशाचं काय? पिहू शांत का आहे? 2-3 दिवस झाले तू बोलत नाही. त्याने हळूहळू डोक्यावरून हात फिरवत विचारले. तिने त्याच्याकडे बघितले. तो डोळ्यानेच काय म्हणून विचारतो. मला बाहेर जायचं आहे तुमच्यासोबत. पिहू हळूच बोलली. त्याचा चेहराच खुलला. काय? जाऊ ना? विराटचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आज पहिल्यांदा पिहूने हक्काने काहीतरी त्याला मागितले होते. कुठे जायचंय, कधी सांग, मी एका पायावर तयार आहे. तो हसतच बोलतो. कधीही. दिल्लीवरून आलो ना, लगेच जाऊ. 2-3 दिवसांनी. पिहू गालात हसून हो म्हणाली. दार नॉक झाल्याने विराट उठला. त्याने जेवण घेतलं. पिहू पण आत आली. अहो, खाली गेलो असतो ना. कशाला? हो ग, मॉमनं पाठवलं आहे. धर. दोघेही गप्पा मारत हसत जेवण करतात. तुम्ही दोघंच चाललेला का दिल्लीला? हो का ग? 1 सेकंड. पण तुला यायचं आहे का? नाही. घेऊन गेलो असतो. पण तिकडे काम आहे. तुला बोर होईल. पिहूला त्रिशाबद्दल विचारायचे होते, पण हिंमतच होत नव्हती. तिचा मनाचा गुंता कधी कमी होणार काय माहीत.
त्रिशा घरी आली दुसऱ्या दिवशी. ती तिचं काम करत होती. पिहूला तिला बघून विचारायची इच्छा होत होती, पण काय कसं विचारायचे म्हणून ती विचारात पडली. त्रिशाचं लक्ष विराटच्या रूमकडे गेलं. पिहू खाली असल्याने तिने इकडे तिकडे बघत विराटच्या रूममध्ये आली. ती सगळी रूम निहाळत होती. तिने स्वतःच्या हाताने सजवली होती. त्यात तिचं प्रेम होतं. ती विराटचा फोटो हातात घेत त्याच्यावरून हात फिरवते. तिचे डोळे भरून येतात. का विराट असं केलंस? मी आपल्या दोघांची किती स्वप्न बघितली होती. रूम किती प्रेमाने सजवली होती. आपण इथे आपली नवीन लाईफ चालू करणार होतो. काय काय विचार केला होता. दाराचा आवाज झाल्याने ती बोलायचं थांबते मनातल्या मनात. त्रिशा डोळ्यांच्या कडा पुसून मागे वळून बघते. रोहिणी होती. तेव्हा कुठे त्रिशा निशक्ततेचा श्वास मोकळा सोडत, तुम्ही आहात? हो मीच आहे, बाहेर चल. सुमन, पिहू घरातच आहे. बघितलं ना? ती सुमन तर गोंधळच घालेन. त्रिशा फोटो ठेवतो. त्रिशा फोटो खाली ठेवते. दोघी बाहेर येतात. तुला डोकं आहे का? असं कोणाच्या रूममध्ये जातात का? रोहिणी म्हणते. आंटी, त्या रूमवर माझाच हक्क होता आणि 6 महिने व्हायला. 5 ते 6 दिवसच आहे. मग मी आणि विराट. त्रिशा हसत बोलते. हो, तुला खूप सोपे वाटते का गं? माझं काम झालं. कुठं अजून? पहिले काम पूर्ण कर. रोहिणी अशीच कुणाला मदत करत नाही. ती रक्कमसुद्धा मोजायला तयार आहे. पण काय? पैसे घेऊन मी काय करून? पेपर्स तर तयार आहेत. तुम्ही विराटच्या जीवनातून पिहूला बाहेर काढून टाका. माझी जमीन तुमच्या नावावर. पण कधी? जेव्हा माझं आणि विराटचं लग्न होईल तेव्हा. कळलं? माझी फ्युचर मदर इन लॉ. त्रिशा हसत निघून जाते. वर्ष झालं हेच चालू आहे. चांगलं लग्न झालं असते तर आतापर्यंत ती जमीन माझ्या नावावर असली असती. पण ह्या सुमनने मध्येच गोंधळ घातला. रोहिणी रागातच स्वतःशी बडबडत असते. त्रिशा चाललीच होती. तिची धडक सुधाला होते. हाय आंटी. सुधा तिच्याकडे कटाक्ष टाकतात. इथे काय करतेस? काम होते. तुम्ही कशा आहात? सुधा काही न बोलता निघून जाते. पिहू दोघींना बघतच राहते. त्रिशा पिहूवर नजर टाकून स्माईल देत निघून जाते. सुधा पिहू जवळ येते. पिहू, वहिनी कुठे आहे? आई आत्ताच बाहेर गेले. काय काम होते का? हो. ही त्रिशा कशाला आली होती ग? ते नमनचं रूमचं रिनोव्हेशन चालू आहे ना, त्यासाठी मोठ्या आईने बोलवलंय. वहिनी काय बोलली नाही का? कशाबद्दल? त्रिशाची जास्तच बोलू नको. चांगली मुलगी नाही आहे ती. आणि विराटपासून लांबच ठेव. आगाऊ 1 नंबरची. नको नको करून ठेवली होती विराटला तर. काय? पिहू ब्लँक होऊन विचारते. सुधा दचकते. काय तोंडून निघाले? पिहू, मी नंतर येते. आत्या थांबा ना. तुम्ही काय बोलत होता सांगा ना. त्रिशानी यांचं काय? ते पिहू काही नाही. सहजच बोलले. आत्या प्लीज ना. कोणी नीट सांगतच नाही. हे तर नावसुद्धा काढू देत नाही. आणि आईना तर तिला बघताच राग येतो. म्हणून मी काही विचारत नाही. तुम्हाला माहीत आहे का? अगं पिहू, मला जास्त काही माहीत नाही. तू वहिनींनाच विचार. चल मी नंतर येते. पिहूचं मन बेचैन झालं होतं. कोण काहीही सांगत नाही म्हणून. तिच्या लक्षात विराच येते. विरा ही कुचक्यातच बोलली होती. पिहू विराच्या रूममध्ये येते. विरा. हा वहिनी, ये ना. काय करते? काही नाही, बस ये. विरा लॅपटॉपवर काहीतरी करत बसली होती. विरा, तू त्रिशाशी अशी का बोलली? आपण मॉलमध्ये गेलो होतो. विरा तिच्या धुंदीतच होती. ते असंच, मला आवडत नाही ती. का गं? आधी इतकी छान बोलत होती, नंतर ती नीट बोलत नाही म्हणून मी कशाला तिला भाव देऊ? दादाचं आणि तिचं लग्न मोडल्यापासून ती इग्नोर करत होती. पिहूला तर शॉक बसल्यासारखा झाला. काय? त्रिशाचं आणि ह्यांचं लग्न? हो, तुला माहीत नाही? विरा पिहूकडे बघत बोलली. ते मग लग्न का मोडलं? माहीत नाही मला. कोण मला काही सांगत नाही. मला त्रिशानेच सांगितले होते. घरातून कळलं नव्हतं. वहिनी नंतर बोलू का? माझ्या फ्रेंडचा व्हिडिओ कॉल येतोय. विरा उठून बाहेर आली. पिहू खेळल्यासारखी स्तब्ध झाली होती. तिचं डोकंच काम करेना. डोक्यात विचारांनी थैमान घातलं होतं. लग्नात विराटचे हावभाव, लग्नानंतर तो असा का वागत होता? सगळ्यांच्या कड्या ती जोडत होती. त्रिशाचं विराटजवळ येणं, तिच्या डोळ्यातलं पाणी, पिहूला आता कोण खरं कोण खोटं यातलं काहीच तर्क लागत नव्हता. सगळ्यांनी बाहेरचं एक रूप, घरात एक रूप असे तिने पारखले होते. संध्याकाळ झाली तरी पिहू एकटीच विचार करत गॅलरीच्या दारात बसली होती. रूममध्ये लाईटसुद्धा लावली नव्हती. तिला आपल्या जीवनात कधी रस्ता दिसणार असं झालं होतं. कोण का स्पष्ट बोलत नाही हेच कळत नव्हते. विराटची रात्रीची फ्लाईट होती. तो 7:30 वाजता घरी आला. मॉम, मी 9 वाजता निघणार आहे. आलो फ्रेश होऊन. हो, ये लवकर, ताट वाढते. सुमन विचार करतात. पिहू आल्यापासून दिसलीच नाही. तो वर जाता जाताच हो बोलतो. विराट रूमचं दार उघडतो. अंधार असतो. त्याने लाईट ऑन केली. पिहू समोरच्या गॅलरीत बसलेली जागेत झोपली होती. तो ब्लेझर काढून टाय लूज करत तिच्या जवळ येत गुडघ्यांवर खाली बसतो. हळूच तिचे केस कानामागे सारून तिला हाक मारतो. पिहू. पिहू दचकूनच डोळेच उघडते. अगं मी आहे. दचकाले काय झाले? तो तिच्या केसावरून हात फिरवत म्हणतो.
पिहू नीट बसते. तुम्ही कधी आला? आताच. आणि इथे का बसली? उठ, बेडवर झोप. पिहू एकटक विराटकडेच बघत होती. काय बोलावं काय नाही हेच कळत नव्हते. त्याने तिचा हात पकडला. चल उठ. पिहू तिचा हात पटकन सोडून उठली आणि त्याच्याकडे न बघताच फ्रेश व्हायला गेली. विराट ते जरा वेगळंच वाटलं. तिचा चेहरा पण ब्लँक झालेला दिसत होता. त्याचा फोन वाजल्याने तो विचारातून बाहेर येत फोन रिसीव्ह करत बोलू लागला. पिहू फ्रेश होऊन तिच्या विचारातच होती ती. विराटशी कसं बोलायचं काय बोलायचं ती गॅलरीत आली. तो फोनवरच बोलत होता. ते पेपर्स घरी का पाठवले? आता मी निघणार आहे काही वेळात. तो बोलून फोन ठेवून वळतो. तो पिहूला स्माईल देतो. पिहू पण वरवर हलका हसते. पिहू तब्येत बरी आहे ना? तो तिच्या कपाळाला हात लावत विचारतो. ती थोडी मागे सरकते. ऐक, मी निघतोय थोड्या वेळाने. उद्या महत्वाचे डॉक्युमेंट्स येतील, ते नीट सांभाळून ठेव. आल्यावर दे. पिहू मान हलवून हो म्हणते. आलो मी फ्रेश होऊन. तो आत निघून जातो. पिहूला बोलायचं होतं, पण आता वेळ सुद्धा नव्हती. पिहू खाली आली. पिहू तब्येत बरी आहे ना? आल्यापासून दिसलीच नाहीस तू. झोपली होती का? सुमन तिला जवळ घेत बोलतात. हां, ते कधी झोप लागली कळलंच नाही. थकल्यावर होते कधी कधी. जेवण कर. विराट कुठे आहे? त्यालाही निघायचंय? हो, येत आहेत. विराटही येतो. त्याचा आई मॉम बरोबर बोलणं चालूच असते. पिहू तिच्यातच हरवली होती. विराट रूममध्ये येऊन बॅग चेक करत होता. पिहू त्याच्या शेजारी येऊन थांबते. विराट तिच्याकडे एक नजर टाकत बॅग बंद करतो. तो तिच्याकडे वळत पिहू टेक केअर 4 to 6 days मध्ये परत येईल. ती तो बोलत असतानाच त्याच्या मिठीत शिरते. हे त्याच्यासाठी अनपेक्षितच नव्हतं. अचानक तिने मिठी मारल्याने तो स्तब्ध उभा होता. विराटच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली. त्याने तिच्या भोवती हातांचा विळखा घालून घट मिठी केली. तिच्या मनात असंख्य वादळ तर उठलं होतं. विराट तिच्यापासून दूर तर होणार नाही. ही त्याला बघायची शेवटची वेळ तर नसणार. त्याच्या कामाच्या नादात तो विसरला असेल, पण 6 महिने होण्यासाठी 5 दिवस आहेत आणि थांबण्यासाठी त्याने प्रेमाची कबुली सुद्धा दिली नाही. पिहू अजून त्याला घट पकडूनच होती. विराट गालात हसत वॉचमध्ये टाइम बघत. पिहू, तो तिच्या केसावरून हात फिरवत होता. मला लेट होतोय. ती अजूनही त्याला बिलगून होती. विराटला तिच्या अशा अनपेक्षित वागण्याने छान वाटत होते आणि प्रश्नही पडत होते. त्यानेच तिला थोडं दूर केलं आणि तिचा चेहरा वर केला. दोघेही एकटक डोळ्यात आरपार बघत होते. पिहू प्लीज, खरंच लेट होतोय. त्याला तिच्याशी खूप बोलायचे होते, पण आता त्यालाही वेळ नव्हता. त्याची इच्छा होतच नव्हती सोडून जायची, पण कामापुढे त्याने स्वतःचा विचार कधीच केला नाही. तो त्याच्या इमोशनवर ताबा ठेवत जड मनानेच हसला. पिहूने बाजूला सरकून हलकीशी स्माईल दिली. दोघेही खाली आले. विराटने पिहूकडे बघून एक स्माईल दिली आणि निघून गेला. पिहू तो नजरेआड जाईपर्यंत बघतच होती. पिहू, मी आणि सुद्धा अमनच्या घरी चाललोय उद्या, सुमन म्हणाल्या. हां. पिहूला काय रात्रभर झोप आली नाही. विराट आणि त्रिशाचा विचार करून डोकं फुटायची वेळ आली होती. सकाळी त्रिशा घरी आली. तिने पिहूकडे बघितलं आणि हसून रोहिणीच्या रूममध्ये गेली. पिहू विचार करत होती त्रिशालाच विचारलं तर, पण ती खरंच बोलेल कशावरनं? वहिनी, हे भैयाचं कामाची कागद आली, मनी म्हणतो. पिहू एन्व्हलप आणि पेपर्स घेते. ती ते बघतच रूममध्ये जात होती. ती रोहिणीच्या रूमपर्यंत आली. तिला रोहिणीचा आवाज आला म्हणून ती दारातच थांबली. दोघींनाही पिहूची चाहूल लागलीच होती. तुझं काय काम आहे दिल्लीला? त्रिशा तिचा शेजारच्या चेअरवर बसत. माय फ्युचर मदर इन लॉ विराट तिकडे आणि मी इथे काय करू? त्याने स्वतःच बोलवलं आहे मला. उद्या जाणार आहे मी. पिहू ते ऐकूनच स्तब्धच राहते. त्रिशा, काय बोलतेस? भान ठेवून बोल. अहो आंटी, मी खरं बोलते. 6 महिने होत आलेत. पिहूचा वेळ संपला. त्रिशा, काय बोलतेस? तुला कोण हे सांगितले? विराट असं काही वागू शकणार नाही. मला हे विराटने सांगितले आहे. तो पिहूला डिवोर्स देऊन माझ्याशी लग्न करणार आहे आणि आता त्यासाठीच मी दिल्लीला चालली आहे. पिहूने तोंडावरच हात ठेवला. ती जे ऐकते ते खरं आहे का? तिच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. डिवोर्सची गोष्ट दोघांमध्येच होती. विराट, नाही नाही, त्रिशा असं नाही करणार. तो सुमनने जरी तुमचं लग्न मोडून जबरदस्तीने लग्न लावून दिलं ते तो निभवणारच. सुमनच्या शब्दाबाहेर नाही तो. आणि आता दोघं एकमेकांना समजून घेत आहेत. ओ आंटी, त्याने प्रयत्न केला आहे नातं टिकवण्यासाठी, पण काय, त्याला ते जमतच नाहीये. तेव्हा त्याने फोन करून सांगितले की त्याची 4-5 दिवसात कोर्टात नोटीस देणार आहे. पिहूला विराटचं असं अचानक बदलल्याचं तर्क लागला. ते फक्त आईंसाठी माझ्याशी असं वागत होते. पिहूला पुढचं काही ऐकायची इच्छाच नव्हती. ती सरळ रूममध्ये गेली. ती गेल्यावर दोघी हसू लागल्या. आंटी, पिहू स्वतःहून जाईल ना? हो ग, ह्या मुली सगळं सहन करू शकतात,
पण त्यांच्या भावनांशी कोणी खेळलेलं आवडत नाही. त्रिशा चेहऱ्यावर विजयास्पद हसू येत होतं तिच्या. त्रिशा काय बोलली हे? तिला कसं काय माहीत आमच्या दोघांशिवाय? हे कोणालाच माहीत नाही. मग हिला कसं काय कळालं? पिऊला दरदरूनच घाम फुटला. यांनी सांगितल्याशिवाय तर तिला कळणार नाही. पिऊ रूममध्ये येत स्टडी रूममध्ये ते पेपर्स ठेवते. तिचं लक्ष एन्व्हलपवर गेले. तिने ते उघडून बघितले. वाचून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. कोर्टातून नोटीस आली होती. पिऊ ब्लँक होत काउचवरच बसली. कालपासून घालमेल होत होती. आज तिचे अश्रू डोळ्यातून वाहू लागले. विराट अजून विसरले नाहीत. उगाच मी नाही ते स्वप्न बघत होते. का हे एवढं सगळं करत होते? फोन वाजल्याने तिची तंद्री तुटली. ती स्वतःला सावरत मोबाईल शोधू लागली. मोबाईल हात घेतला. विराटचा फोन होता. त्याचं नाव बघताच रागेने डोळे लालबुंद झाले होते. तिने फोन रिसीव्ह केला. ती बोलायच्या आतच तो बोलू लागला. सॉरी पिहू, कामामुळे फोन करायचं लक्षातच आलं नाही. रात्री पण उशीर झाला होता. तू झोपली असेल म्हणून डिस्टर्ब केलं नाही. काय करत होती? तिने एक नजर पेपरवर टाकली. विराट. तिच्या तोंडातून त्याचं नाव ऐकून तो गालात हसला. त्याला असं अचानक ती विराट बोलली आवडलंही होतं आणि तिच्या बोलण्यातला रुक्षपणा तो जाणून घेतला होता. पिहू तू ठीक आहेस ना? विराटला तिची शांतता पोटात धस करत होती. हो मी ठीक आहे. माझी काळजी करू नका. आणि हो तुमचे इम्पॉर्टंट पेपरसुद्धा मी ठेवले आहे. भेटले मला. हो का? ओके. त्याला तिचं असं बोलणं काही वेगळंच जाणून देत होते. आणि हो एवढा त्रास का करून घेतला? मी तसं काही मागणार नव्हते तुम्हाला डिवोर्स नंतर. एक साईन तर करायची होती. त्यासाठी कोर्टाची पायरी का चढायची? विराट तर शॉकच होतो. त्याला ती काय बोलते लवकरच लक्षात येत नाही. तो त्या पेपर्सबद्दल बोलतच नव्हता. पिहू तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी ऑफिसचं त्याचं वाक्य पूर्ण होण्याच्या आधीच पिहू बोलली. कोर्टातून नोटीस आली आहे. 5 दिवसांची तारीख आहे. मी साईन करून ठेवलेत. आल्यावर तुम्ही साईन करा. पिहू लिसन, आपण शांतीने ह्यावर बोलू. ह्या गोष्टी फोनवर बोलण्यासारख्या आहेत का? आता पेपर्स कोर्टात दिल्यावर तारीख येणारच. एवढं डोकं नाहीये का तुला? ते आपल्यावर आहे. आपल्याला डिवोर्स हवा आहे की नाही? विराट तिच्यावर चिडूनच बोलतो. आपल्यावर? कधीपासून? सगळे निर्णय तर तुम्हीच घेता. मी फक्त त्यात हा म्हणायचं. पिहू तू लिमिट क्रॉस करते. आपण आल्यावर बोलू. तो आवाज चढूनच बोलतो. नाही आत्ताच. पिहू पण चिडूनच बोलते. तो डोक्याला हात लावत चेअरवर बसतो. पिहू मी तुला फोनवर काय म्हणून समजावू? प्लीज ना, मी आलो की बोलतो ना. तोही तिला शांतीत घेत होता. तुमचं आणि त्रिशाचं लग्न ठरलं होतं का? व्हॉट? तो शॉक होतच विचारतो. हो की नाही? तिच्या आवाजातला रोग त्याला जाणून येतो. ती आता काहीच ऐकण्याच्या स्थितीत नाहीये. हो पण ऐकते. लग्न तो पुढच्या बोलायच्या आतच पिहूने मोबाईल बंद केला. डॅमिट. तो रागाने हात समोरच्या टेबलवर मारतो. पिहू पिहू तू समजून का घेत नाही? त्याचं डोकं बधीर झालं होतं. आता फोनवरही त्याला काही समजू शकणार नव्हता तो. हे माहीत असून सुद्धा तू असं का करतेस? त्याला रागही येत होता आणि मनाची धडधड वाढली होती. पिहू माझा वेट करेल का? हा त्याला प्रश्न पडला होता. फोन वाजल्याने त्याची विचारशृंखला तुटली. त्याने स्वतःला सावरत फोन रिसीव्ह केला. पिहू मोबाईल टाकून तेथेच बसून रडू लागली. विराटने कधी मला आपलं मानलंच नाही. फक्त आईसाठी ते सगळं करत होते. मला आधीच कळायला हवे होते. मूर्ख ठरलीस पिहू तू. ती रडत स्वतःशीच बोलत होती. पिहू स्वतःला सावरत उठली. तिने डोळे पुसून मोबाईल हातात घेतला. तिने तिच्या वडिलांना फोन लावला. हॅलो. बोल बाळा. पप्पा मी. ते तिचा आवाज जड झाला होता. घरी काय सांगायचं ते कसे रिॲक्ट करतील? पण मी ते राहू शकत नाही. भीमराव थोडं चिंतेतच विचारतात. पिहू तू ठीक आहे? पिहू विचारातून बाहेर येत. हो पप्पा. ते तुम्ही येणार होता ना घ्यायला? ती नॉर्मल होत बोलली. हो बाळा, पण सुमनताईंचा फोनच आला नाही म्हणून मी शांत बसलो. तुला यायचं आहे का? पिहूच्या डोळ्यातून चटकन पाणी आलं. तिला काय बोलावं कळतच नव्हते. पप्पा मला तुमची खूप आठवण येते. तिच्या बोलण्यातला जडपणा भीमरावांच्या काळजाला धस करून लागला. भीमराव जागचे उठले. चिऊ तू रडत आहे? रेवती हे ऐकून काळजीने जवळ आली आणि इशाऱ्यातच फोन मागू लागली. भीमराव हातानेच थांब म्हणतात. चिऊ काय झालं? आहे का? बोल बाळा. मी आताच निघतो. कोणालाही घाबरू नकोस. बोल ना चिऊ. पप्पा ते तिच्या ओठावर शब्द होते पण विराटच्या बद्दल काळजी होती. पप्पा रागाने विराटला काही बोलले तर? चिऊ मी काय विचारतोय? विराट काही बोलला का? ती स्वतःचा कंठ दाबत. नाही पप्पा. ते हॉलिडे पण आहेत आणि बोर पण होतोय. किती डेज झालं मला यायची इच्छा आहे पण कोणी मनावरच घेत नाही.
म्हणून रडू आलं. आता तुम्हाला एक सवय झाली माझ्याशिवाय राहायची, म्हणून तुम्ही पण मला दुर्लक्ष करता. हे ऐकून भीमरावांचा जीव भांड्यात पडतो. नाही बाळा, असं कसं होईल? तू तर आमचा जीव आहे आणि तुला विसरू असं होईल का? मी आता सुमनताईंना फोन करतो. उद्या येणार म्हणजे येणार आणि माझ्या चिवला किती दिवस राहायचं तेवढे दिवस ठेवणार. कोणी काही म्हणू देत. आता हसून दाखव मला. पिहू इच्छा नसताना वरवर हसत हो म्हणते. मम्मीला सांगा टेन्शन घेऊ नको. उगीच नाही ते विचार करत बसेल. भीमरावांनी रेवतीकडे बघितले. काळजीने तिचा चेहरा उतरला होता. रेवती, पिहूला त्रास द्यायचा आहे तुला, म्हणून येतो म्हणत आहे. बोल, धर. रेवतीचे डोळे भरून येतात. रेवती डोळ्यांना पदर लावत हातानेच नको म्हणून म्हणते. चिऊ, तुझ्या मम्मीला आता रडायचा कार्यक्रम चालू झाला आहे. नंतर बोल आता. पिहू हसत हो म्हणते आणि फोन ठेवून तिच्याही डोळ्यांना पूर येतो. सुमन, सुधाला यायला उशीरच होतं. पिहू कुठे आहे? वहिनी त्या रूममध्ये आहेत. जेवल्या सुद्धा नाहीत का? माहीत नाही. सुमन लगेच पिहूच्या रूममध्ये जातात. ते दार उघडून पिहूला हाक मारणारच की झोपली होती. पिहूचं डोकं विचार करून जड झाल्याने ती मेडिसिन घेऊन झोपून गेली होती. सुमन लाईट बंद करून निघून जातात. सकाळी सुमनला भीमरावांचा फोन येतो. हां बोला दादा, मी करणारच होते पण वेळ मिळालाच नाही. सुमनताई, ते पिहूला खूप इच्छा आहे यायची. तुम्ही परत काही बोललाच नाही. हां ते जरा आता काय बोलावं म्हणून सुमन यांना प्रश्न पडला. पिहू आवरून खाली आली. ती तिच्या धुंदीत किचनमध्ये गेली. सुमन तिच्याकडे बघतच होत्या. विराटही नाही, पाठवते आल्यावर बघू. दादा घेऊन जावा. तसंही मीही 2-3 दिवस बाहेर जाणार आहे. विराटही नाही, तिला बोर होईल. भीमराव खुश होतात. मी आता निघणार आहे. आता सुमन थोडं शॉक होतच विचारतात. हो, ते पिहूचा फोन आल्यापासून रेवतीचं मन होते तिला बघायचंय. काल तिला रेवतीची खूप आठवण येत होती. हो समजू शकते. या तुम्ही, असं म्हणून सुमन फोन ठेवून देतात. सुमन किचनमध्ये येतात. पिहूचा चेहरा शांत दिसत होता. पिहू, सुमनच्या आवाजाने पिहू भानावर येते. हं आई, काय हवं होतं का? सुमन एकटक बघत मानेनेच नाही बोलतात. तिचा चेहरा त्यांना वेगळंच सांगत होतं. पिहू, तू रडलीस का? डोळे लाल झाले आहेत. पिहू नजर चोरून नाही आई, ते झोप. पण तिला रडू आवरत नाही. पिहू हुंदके देतच चेहऱ्यावर हात ठेवून सुमनच्या कुशीत रडू लागते. सुमन तर पूर्णपणे घाबरतात. पिहू, काय झालं? कोण काय बोललं का? त्या तिला बाहेर घेऊन रूममध्ये घेऊन जातात. पिहू शांत हो. सांग, कोण काय बोललं? ताई काय बोलल्या का? का विराट? सांग पिहू, तू रडत बसल्यावर मला कसं कळणार? पिहू सुमनकडे बघते. आई, मला आता इथे राहायचं नाही आहे. काय झालं? कोण काय बोललं का तुला? पिहू डिवोर्सचे पेपर सुमनच्या हातात देते. सुमन पेपर्स बघून शॉकच होतात. हे असं नाही, नाही विराट असं करू शकणार नाही. आई, हे मला याने लग्नाच्या पहिल्या रात्रीची भेट म्हणून दिले आहेत. पिहू रागेनेच बोलते. हे ऐकून तर सुमनला अजून एक धक्का बसतो. आई, जबरदस्तीने कुठलं नातं टिकत नसते. का तुम्ही हे नातं जुळेल असा विचार करतात? सुमनला काय बोलावं कळतच नव्हते. आपला मुलगा एका मुलीच्या भावनांशी कसं खेळू शकतो? आज त्यांना पिहूला कुठल्या शब्दाने काय म्हणून सांगू असं झालं होतं. पिहू सुमनचे हात हातात घेते. आई, माझ्याकडे बघा. मी तुम्हाला कधीच दोष देणार नाही. पण प्लीज मला जाऊ द्या. नाही, थांबू शकत नाही मी अजून इथे. मला तिचे डोळे भरून येत होते, वाहत होते. सुमन तर काही बोलायच्या स्थितीत नव्हत्या. कुठल्या हक्काने तिला थांबा म्हणायचं? पिहूला ही सुमनला वेळ देण्यासाठी रूममधून निघून जाते. पिहू रूममध्ये येते. सगळी रूम ती डोळे भरून हात फिरवत बघत होती. तिने विराटचा वॉर्डरोब उघडून तिने त्याच्या सगळ्या कपड्यांवरून हात फिरवला. त्याचा स्पर्श ती जाणून लागते. डोळ्यातून अखंड अश्रूंच्या धारा चालूच असतात. तिने सगळे दागिने काढून ठेवले. फक्त लग्नात घातलेले मंगळसूत्र ती घालते. पिहूचं मन तिला थांब म्हणत होते आणि डोकं नाही. तिने आता डोक्यानेच विचार करायचा ठरवला होता. तिच्या आईवडिलांनी काय घेतले होते ते तिने बॅगमध्ये ठेवले. पहिल्यांदा तो तिला मिठीत घेऊन झोपला होता. तो टी-शर्ट तिने लपवला होता. परत त्याला दिसलाच नाही आणि तिनेही कधी त्याला विचारलेच नाही. तिने तो शर्ट स्वतःच्या कबडमधून काढला आणि छातीशी धरून रडू लागली. विराट, आईना खुश ठेवण्यासाठी तुम्ही माझ्या भावनांशी का खेळलात? डोळे पुसून तो टी-शर्ट तिने बॅगमध्ये ठेवला. ती गॅलरीत जाऊन सोफ्यावर बसली. विराटचा फोन येत होता पण तिने कालपासून एकदाही उचलला नाही. तिने मोबाईल हातात घेत स्विच ऑफ करून कार्ड काढून मोबाईल पण नीट स्टडी रूममध्ये ठेवून दिला. दुपारचे तिचे बाबा आले. सुमन ही पिहूला थांबू शकली नाही. पिहूने जाताना मागे वळून पूर्ण घर डोळे भरून बघितलं. पिहू निघायचं. भीमराव तिला जवळ घेत बोलतात. पिहू वरवर हसत हो म्हणून गाडीत बसते. विराटला तर पिहूचा काहीच संदर्भ लागत नव्हता. मॉमला आता फोन केला तर माझ्या आवाजातूनच ओळखून जाईल म्हणून त्याने
फोन करायचं टाळले. त्याने पिहूला परत फोन लावला. आता मात्र त्याच्या काळजाचा ठोका चुकला. आतापर्यंतची घालमेल तिचे शब्द आठवून तो खालीच बसला. जाताना मोबाईल पण ठेवून जाईल. त्याच्या हातातून मोबाईलच पडतो. तो सुन्न झाला होता. अंगातून कोणीतरी त्राण काढून घेतले असं झालं होते.